हाती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे त्या विनहे नासी नभे दुसरिया ऐसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकिया मेला सवे तुकिया मेला त्याने अगुना आणिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः चरण संताची स्मरण होया सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमी साखरे नाम विश्रुतम् एषाम चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करू गणनाथा
शंकराची सुता शरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप गो मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठ्ठला विठ्ठला पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे त्याविन हे नासी नव्हे दुसरिया अयसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे सवे तू कया मेला सवे तू कया मेला त्याने अगुणा आणिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगत वंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 3692 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या काल्याचं प्रकरणाचं यथार्थ लीलेचं प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची भव्य आणि दिव्य परंपरा राहिलेली आहे. कीर्तन हे कुठचंही असू द्या कुणाचंही असू द्या परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्व वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालीन्य चैतन्यतेतून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीतमय शिव महापुराण कथा मौजे लालवाडी तालुका अंबड जिल्हा जालना सप्त्याचं हे 24वे वर्ष आहे आणि इथे येण्याचा योग आपले श्री भगवान रामेश्वर मगर यांनी आजच्या कीर्तनाची सेवा घेतली. भगवान भाऊ आणि त्यांचे मित्र बाळा भाऊ काय नाव अपार यांनी मला 2-3 वेळेस फोन केला की महाराज कथे करता या. पण सुयोग असा आला की 29 डिसेंबर 29, 30, 31 आणि 1 आणि 2 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी काशीला नंदकिशोरजी जयस्वाल आहेत जालन्याचे, त्यांनी आमच्या कथेचं आयोजन केलं. त्या कथेला त्यांनी जवळपास 40-50 लाख रुपये एकट्याच माणसांनी खर्च केला. मग ज्यांच्याकडे 50 लाख रुपये ते जर का आमची कथा ठेवत असतील तर तिथूनच आपण विचार करायचा की आम्ही किती घेत असतो. एकटा माणूस जर का 50 लाख खर्च करतो. पण त्यातली त्यात विषय असा आहे की भगवान भाऊ तिथे शेठजीकडे होते आणि त्यांनी आमचा डब्बा आणून द्यायचं म्हणजे
मी गुरु आणि ते शिष्य अशा पद्धतीनं त्यांनी आमची तिथे सेवा केली आणि सेवेचं मोल हे पैशापेक्षाही खूप अधिक असतं. त्या कारणानं त्यांची माऊलीही त्यांची आई पण तिथे होत्या आणि ते इथे आले. मग त्यांना म्हटलं कमीत कमी ते म्हणे महाराज कीर्तन. म्हटलं कीर्तनाला हा वेळ देऊ शकतो मी आजचा, हा एवढी माझ्याकडे उपलब्धता होती म्हणून या कीर्तनाला मला इथे येण्याचं सुयोग. बाळाभाऊ असतील, हे आपण सर्व तरुण मित्रमंडळ, समस्त गावकरी मंडळी असतील, यांच्याद्वारे मला खूप जणांची काही नावं माहिती नाही. आज हे काल्याचं कीर्तन, कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणीजनी, टाळकरी, माळकरी, वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा, माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, माईक सिस्टम वाले, आपण सर्वजण ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे सर्वांना रामकृष्ण हरी, राधे राधे, ओम नमः शिवाय, जय माता दी. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाची बालमूर्ती म्हणा किंवा हातामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णानं मुरली धारण केलेली आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. अधर म्हणजे हात, वदन म्हणजे चेहरा, नयन म्हणजे डोळे, हृदय म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं. लाईट गेली काय? हॅलो 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 हॅलो. विठ्ठला विठ्ठला भगवान दत्तात्रयांचं मंदिर आहे इथे आणि समाधी कशाची आहे? हा, दयानंद महाराज. भगवान दत्तात्रय हे दूरदर्शी आहेत. थोडं दत्तात्रयांचं स्मरण. जास्ती वेळ काही कीर्तन करणार नाही कारण की मला काही फारसं कीर्तन येत नाही. तर लोक म्हणतात हे काय झालं बाबा, वृंदावन नाव लावलं आणि येत नाही. लोक काल्याचं कीर्तन जास्ती ठेवतात. काय काय विशेषता आहे वृंदावनच्या वाङ्मयामध्ये? वृंदावनामध्ये जर का गेलात ना तर वृंदावनामध्ये कुठेही गेलं तर कोणीही रगेलीनं बोलत नाही. आपल्याकडे जर का एखाद्या वेळेस रस्त्यानं एखाद्यानं गाडी आणली तर मोठ्या बापाचा लेक असला ना तर लहान्या बापाच्या लेकाला तुच्छ समजतो. काय कळत नाही काय? बापाचा रस्ता समजला का? चल भाई बाजूला. हा झाला महाराष्ट्रीयन तडका, गावरान तडका, गावठी तडका म्हणतात याला. परंतु तुम्ही जर का वृंदावनामध्ये गेलात, वारकरी कीर्तनामध्ये जेवढंही संस्कृत आहे, काय म्हटलं मी, जेवढंही संस्कृत आहे ते म्हणायला चालतं. उदाहरणार्थ, ऐगिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदिनत गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिण विष्णु विलोदिनी जिष्णुनुत भगवती है शित कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृत जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुत सुरवर वरशिणी दुर्धर धरशिणी दुर्मुख मरशिणी हर्षरत त्रिभुवन पोषिणी शंकर दोषिणी किल वितमोषिणी घोषरत ततुजनि रोषिणी दितिसुर दोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुत ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियमासिनी हासरत शिखर शिरोमणि त्रिगुण हिमालय संगण जालय मध्यगत मधु मधुर मधु कैटव भंजनी रासरत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुत. जितकंही संस्कृत आहे तितकं म्हणायला चालतं आणि वारकरी प्रमाण म्हणायला चालतात. याच्या व्यतिरिक्त जे म्हणलो ते कीर्तनात चालत नाही. आणि म्हटलं जरी, उदाहरणार्थ म्हटलं तर मग म्हटल्यावर काय होतं? कीर्तन ऐकलं काय, एखादा पिक्चर पाहिला काय, आणि तिकीट काढून तमाशाला गेलो काय, ते होतं म्हटले. कीर्तन चांग होय अंग हरी रूप 906 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी भारे अधिकारी
त्यासी हरी देईल अंगे वैराग्याचे बळ 645 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडे कृदमंग गाथा कलयुगा माझी नामे कीर्तन या अभंगामध्ये काय लिहिलंय तुकोबाराय आणि लक्षपूर्वक ऐका युक्ताहार न लगे अनिक साधने ज्याही देवाची तुम्ही पूजा करत असाल त्या देवाला पुरणपोळी कुरडाई भजे सार आमटी खाजा करंजा मालू चकोर बर का बुंदी जिलबी शेव फाफडा नाही दिलं तरी चालतंय परंतु अंतकरणातला जो भाव आहे म्हटले युक्ताहार न लगे अनिक साधने अल्प नारायणे दाखविले मग हे नाही द्यायचं तर काय द्यायचं कलियुगामध्ये नारायणाला देवाला म्हटले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी आणि तुम्ही म्हणाल महाराज आता बाया 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 ना आम्ही कस काय कीर्तन करावं जणू लय अवघड असतंय ते आहे की नाही कीर्तन करायचं म्हणजे 4 वर्ष आळंदीला जाणं आलं सगळ्या मुलांना बरोबर आहे 4 वर्ष आळंदीला जाऊन सगळ्यात पहिले आळंदीला इंद्रायणामध्ये आंघोळ करावं लागेल इंद्रायणीमध्ये आंघोळ केल्यानंतर ए बाल गिल सब निकाल करके चमन गोटा चप्पी चपाती नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमकना चाहिए चमन गोटा ऐसा करना पड़ता है भाई आणि हा बरोबर आहे ना पद्धत आहे ना वपन क्षौर करावं लागतं ना आता मी तर वृंदावनला राहतो म्हणून हम जटाधारी है हमारी बात अलग है तो आळंदीला जो जातो त्याला क्षौर वपन करावं लागतं नवरत्न तेल लागावं लागतं दुसरं लावा लागलं तर पॅराशूटचं लावा हरकत नाही रुद्राक्षाची माळ घाला तुळशीची माळ घाला यज्ञ कंकण बांधा आणि एखाद्या पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे मस्तक ठेंगणा करी या वारकरी संतान म्हणजे तिथे मस्तक झुकवून काय करावं मग तो अभ्यास करून इकडे यायचं पुन्हा 4 वर्ष इकडे आल्यावर पुन्हा प्रसिद्ध व्हायचं कीर्तन करायचं अभ्यास करायचं गाड्या घ्यायच्या 10 लाखाची 20 लाखाची 30ची 50ची 1.25 कोटीची मग होतंय प्रसिद्ध म्हणजे एवढा कुटाणा आला त्याच्यामध्ये याला म्हणतात स्ट्रगल हे स्ट्रगल केल्यानंतर जे निर्माण होतं कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे तेव्हा म्हटले आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड बट व्हेन देन वी आर ट्राइंग टू द रिमेंबर टू द लॉर्डेस्ट गॉड फ्रॉम हिअर ईच अँड एव्हरी टाइम स्वामी विवेकानंद म्हणाले देव भेटतोय पण अंतकरणातला भाव शुद्ध झाला पाहिजे आपण काय करतो बाहेरून का लग्न पोराचं राहतंय तरी बाप फसा फसा सेंट असतोय बाब्याचं लगीन आहे अरे काय बाब्याचं आहे ना आपलं झालं गेलंय ना आता सगळं बाहेरून सेंट काय डिओ काय परफ्यूम काय कपडे काय लिंबू असं ते टोपी कडक काय बूट पॉलिश काय पण हे करण्याच्या नादामध्ये आतमध्ये जे आहे ना ते पूर्ण घाण आहे तुम्ही एखाद्यानं जर का हातोडी माडली आतलं हे जर का उघडून पाहिलं जागेवर उलटी करेल माणूस इतकं घाण आहे म्हटले आतमध्ये
आणि मग ती घाण जर का काढायची असेल तर भगवत सन्निधी प्राप्त झाली पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देवस्वैरा 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 दिनांचा, आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. पान नंबर 1 अभंग नंबर 5. ॲज पर आवर ॲबिलिटी वी ऑल ऑफ देम वर्शिप्ड टू दी लॉर्ड शिवा. आपल्या आईपतीप्रमाणे पूजा करू शकतो देवाची. कोणी काय करा, 10 रुपयाचा हार घाला महादेवाला, किंवा कोणी 100चा घाला, किंवा कोणी 1000चा घाला ना. मग तेव्हा काय होतंय, जो आपल्या आईपतीप्रमाणे पूजा करीन याचं त्याचं पाहून करणार नाही, तेव्हा नारायण भेट देतील. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. 71 अभंगाचा नंबर जे प्रमाण दिलं होतं 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. आता कीर्तन करणं म्हणजे काय, इथे आमचे सर्व गुणीजन वृंद उभा आहेत, इथे मृदंगाचार्य माऊली बसले आहेत, मी इथे कीर्तन करायला उभा आहे आणि तुम्ही कीर्तन ऐकायला आहे. तुम्ही कीर्तन ऐकायला जरी असले तरी कीर्तनच करताय. तुम्हाला कीर्तनीय सदा हरी, जो कीर्तनामध्ये 2 तास बसणार आणि टाळी वाजवणार आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणणार, त्याला डायरेक्ट कन्फर्म वरचं तिकीट येणार. म्हणजे टाइम झाल्यावर बरं का, नाही तू म्हणाल कीर्तनच ऐकलं नको म्हणजे तिकीट येईल म्हणजे कन्फर्म बरं का. तुम्ही रेल्वे स्टेशनला गेले ना तर तिकीट काढावं लागतं, लाईन मध्ये उभा राहावं लागतं, बरोबर आहे का. नाही तर मग ते ऑनलाईन तुम्हाला ते अवघड आहे. ते पोट्ट्या सोट्ट्यांना येतात, आपल्याला काय पोरांना येतं इथे. स्क्रीनशॉट फेस लॉक खुल जा सेम सेम असा तोंडासमोर मोबाईल धरला की उघडतंय, बरोबर आहे. एखाद्या वेळेस मग पिन टाकतात काही 5432, माझा नाही बरं का, एखाद्याचा असेल 5432. एखाद्या वेळेस असा थंब दिला की मोबाईल उघडतो. पण याच्याकरता माणूस टेक्निकली स्ट्रॉंग लागतो. हे जर का आपल्याला कळत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, रेल्वे स्टेशनला जावं लागेल. रेल्वे स्टेशनला गेल्यावरही कळायला पाहिजे तिकीट कुठे काढायचं. जसं रेल्वे स्टेशनला जाऊन तिकीट काढावं लागतं रेल्वेनं प्रवास करायचा असेल, नाही तर ऑनलाईन बुकिंग करावी लागते, तसं जन्माला आलेला जो माणूस आहे मरायच्या आधी त्यानं जर का भक्ती केली म्हटले तर त्याला भक्ती केल्यानंतर फुकट तिकीट भेटतं, पैसे खर्च करावं लागत नाही. आपण मत्या तिकीट घरी येत आहे देरे हरिण पलंगावरी. कोणतं तिकीट पाहिजे तुम्हाला, 7 गाड्याचे तिकीट भेटतात इथं. किती, 7 गाड्याचे. विष्णू भगवंताची जर का भक्ती केली तर वैकुंठाचं तिकीट भेटतं. महायोग पीठे तटे भीम रथ्यंबरम पुंडरीकाय दातुम मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दलितवास समनील मेघाभासम रमा मंदिरम सुंदरम चित्रकाश वरम तिष्ठिकायम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवातीर्दम मामकानाम नितम भंगरभ्यम ऋतुयेन तस् विधातुर्वसत्मय धत्तो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पुरस्तौस्तुभालक्तम कंडदेशं श्रियं दुष्टकेयूरकं श्रीनिवास वरं शान्तमिदं शिवं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जो पांडुरंगाची सेवा करतो वैकुंठाला जाऊन राहा मस्त. येतं ध्यानात, ज्यानं हरिपाठ म्हणिलाय, ज्यानं काकडा म्हणिलाय, त्यानं बस स्टँडहून कोणती गाडी धरायची, वैकुंठाची गाडी धरा. आता सध्या महादेवाची भक्ती ट्रेंडला आहे, फॉर्मला. अख्ख्या भारतात व्हायरल झाला आमचं शिवतांडव स्तोत्र. युट्यूबला जाऊन पहा, नायक गव्हाणकर, युनिक नाव आहे. जडाडविगल जल प्रवाह पावितस्थल गले वलंबितं भुजंग तुंग मालिकं डमड्ड मड्ड मड्ड मन्यनाद वड्ड वरवयं जकार जंड तांडवं दणोतु नः शिव शिव जटाकटाह सब्रमं भ्रमन्निलिम्ब निर्धरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्ध धगत् धगत् धगज्वलल्ललाड पट्टपावक किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरा पचिद्दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनी एक लोटा जल. महादेवाला इकडे हाऊसफुल आहे ना मंदिर लालवाडीत, आमच्या तिकडे हाऊसफुल आहे महादेवाचं मंदिर. महादेवाला जो रोज 1 तांब्या पाणी घालितोय, जो महादेवाला रोज भस्म लावितोय, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगाराय नमः शिवाय मंदाकिनी सलचंदन चर्चिताय नंदीश्वर भगवतनाथ महेश्वराय मंदार पुष्पौ सुपूजिताय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभ भौगौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्ध वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. हो, जो महादेवाला रोज 1 तांभर पाणी घालतो, महादेवाला जो भस्म लावतो, त्याला कैलास लोकाची गाडी भेटते. कैलास लोकाची. शंकर पार्वतीकडे जाऊन मस्त आबाद राहा सुखानं,
गरमीमध्ये लाईट बिल भरायची गरज नाही. पुरा बर्फाचं गाव आहे आमच्या महादेवाचं, कैलाश पर्वत. तिथं जाऊन राहायचं. बेल चढवता का महादेवाला? महादेवाला एक तांभर पाणी घालणे, भस्म लावणे आणि बेल वाहताना बिल्वाष्टक म्हणावं लागतं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. एक बेलाचं पान, एक देठ, 3 पानं महादेवाला पहा. सांगायला वेळ नाही, मी काही इथं शिवमहापुराणाची कथा करायला आलेलो नाही. ते तुम्ही युट्यूबला पहा. कीर्तन झाल्यावर ज्याला रोज गुलाबजामुन आणि रसगुल्ला खायचा आहे, आता रोज खाल्लं तरीही शुगर होते, पण गुलाबजामुन रसगुल्ला खाल्ल्यानं शुगर होते असं नाही. जितकं जास्ती आपण चहा पिला, जितकं जास्ती आपण साखर खाल्ली, जितकी जास्ती बडोशोप खाल्ली, विज्ञान सांगतं एक चॉकलेट जरी खाल्लं तर 55 मिनिटाकरता शरीरामध्ये आतमध्ये एक घटक आहे, त्याचं नाव आहे पॅनक्रियाज. काय नाव आहे? पॅनक्रियाज. विज्ञान कोणी शिकत असतील इथे 11वी 12वी त्यांच्या लक्षात येईल. 55 मिनिटामध्ये एक चॉकलेट जरी खाल्लं जेवण झाल्यानंतर, तर उदाहरणार्थ तुम्ही सकाळी 10ला जेवायला बसले ना, तर 10 वाजून 55 मिनिटापर्यंत सगळं झालं पाहिजे. 10 वाजून 55 मिनिटानंतर 4 घंटे काहीच खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. त्याच्यानंतर चॉकलेट चहा खाल्ला, म्हणजे चॉकलेट खाल्लं चहा प्याला तर पॅनक्रियाज उघडतात. मग माणसाला साखऱ्या होतोय, गुडघे आगडबंब होत्यात, हो ना, कमरेतला गॅप बाहेर निघतो, माणसाला थायरॉइड होतं, माणसाला कोलेस्ट्रॉल होतं, आर्थरायटिस होतं. डॉक्टर म्हणतात तुमचे गुडघे म्हातारे झाले, वाट्या बदलाव लागत्यान, 4 लाख खर्च लागेल. 4 लाख रुपये भरून सुद्धा पुन्हा मांडी घालून बसता येणार नाही, खुर्चीवरच बसावं लागेल. काय कामाचं? मग याच्याकरता काय करावं लागेल बघा. परफेक्ट. काही झालं तर ओबेसिटी येता कामा नाही. काही झालं, ज्याला आलं त्याला आलं, पण माणसाची पर्सनॅलिटी मृदंगाचार्य भाऊ मी बघा कशी दिसतोय, फिट अँड फॅब्युलस. टाइमात जेवायचं म्हटले बाबा, टाइमात. तुम्ही किती वेळेस खाल्लं हरकत नाही, पण गॅप महत्वाचा आहे. सकाळी 10ला जेवायला बसले तर 10:55 पर्यंत पुन्हा उठा, पुन्हा बसा, पुन्हा उठा, पुन्हा बसा, हरकत नाही. 55 मिनिटाकरता ते उघडलेलं आहे. 10 वाजून 55 मिनिटं झाले, तुम्ही 11 वाजून 5 मिनिटांना एखादं चॉकलेट खाल्लं ते पॅनक्रियाज उघडतात. आणि शुगर काय साखर खाल्ल्यानं थोडीच होते. त्याच्यावरून हा विषय लांबला. असो मी काही तुमचा डॉक्टर नाही, तुम्ही काही माझे पेशंट नाही, मी काही तुमचा मास्तर नाही, तुम्ही काही माझे विद्यार्थी नाही. असं मला सांगायचं आहे का, एखाद्याला जर का रोज जेवणामध्ये गुलाबजामुन आणि रसगुल्ला खाऊ वाटला, ती स्वीट डिश आहे, इंग्रजांना आपल्याला सवय लावली, खायला हरकत नाही. तर टेक्निकली जर का तुम्हाला ते खायचं असेल, तर ज्याला स्वीट डिश खायची आहे त्यानं कीर्तन झाल्यानंतर आज कार्ड येऊन, एक नाव आहे विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर, स्पेलिंगची चूक होणे मिस्टेक म्हणून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतले कार्यक्रम भारतात झालेले, महाराष्ट्राच्या बाहेर तमिळनाडू वगैरे झालेले सगळे कार्यक्रम त्याच्यावरती टाकलेले आहेत. अर्धा मिनिटामध्ये, 1 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये शिवमहापुराण भागवत ज्ञान का भंडार उसमें भर दिया आहे. जे लोकांना आजच्या आधुनिक जमान्यामध्ये वाचायला टाइम नाही, लोक चुका करतात. महादेवाची पूजा करताना चूक करतो की नाही आपण, खरं सांगा बरं. महादेवाचं दर्शन कसं करावं लागतं? अहो, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर माता मावल्यांनो सगळ्यात पहिले या बोटानं नंदीच्या शिंगावरती हात ठेवून पहिले महादेवाची पिंड पाहावं लागते, बरोबर आहे की नाही? मग महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय करायचं? पूर्वेकडे तोंड करून बसता येत नाही, तिथं माता पार्वती आहे. आणि पश्चिमेकडे तोंड करून बसता येत नाही, तिकडून भगवान सूर्याची किरण महादेवाला पोहोचत असतात. उत्तरेकडे महादेवाची जलधारी आहे, शाळुंका आहे, पाणी खाली जातं. मग राहिली एकच दिशा, कोणती? दक्षिण दिशा. दक्षिणेकडे पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं. लक्षात येत आहे का? महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवमहापुराणात लिहिलं, दक्षिणेकडे पाठ, उत्तरेकडे तोंड, पुट द नी ऑन फ्लॉवर, गुडघे खाली टाकवायचे आणि महादेवाची पूजा करायची. रुद्राष्टकम नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कार मूलं तुरीयं गिरागानभूतित ईशं गिरि
सुखाष्टकम। श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी ने इसको तुलसी रामायण में गाया। सुका करतात लोक। भस्म लावित आहे का इकडे महादेवाला? लावित आहे का नाही लावित? घाबरू नका मला तुमच्या पोरामणी, मी नाही सांगणार, तर मला विचारून घ्या आता, नाही तर पुन्हा चूक होईल. लावित आहे का खरं सांगा? कोणत्या 3 बोटांना लावित आहे? कशानं लावित आहे? हे 3 चालत नाही, हे 3 चालत नाही, मग कोणत्यानं लावता? ऐका आता, कोरडं भस्म लावता का महादेवाला? अजिबात लावायचं नाही. कोरडं भस्म जर का महादेवाला लावत असाल तर तुमची पूजा निष्फळ झाली. घाबरायचं काही कारण नाही. माहिती नाही जोवर तोपर्यंत दोष नसतो, माहिती झाल्यावर पुन्हा चूक करणं मग दोष आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलंय, कोरडं गंध आणि कोरडं भस्म जर का लावलं तर कोरडं भस्म मेलेल्या माणसाला लावल्या जातं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची मृत्यू झाली तर मृत्यू झाल्यावर त्याच्या घराच्या बाहेर त्याला शेवटची जेव्हा अंघोळ घातल्या जाते तर घराच्या बाहेर शेवटची अंघोळ घालायची जागा शेणानं सारवून घेतल्या जाते. त्या जागेवरती तीळ टाकल्या जातात, लव्हाळ्याच्या दर्भाच्या काड्या टाकल्या जातात आणि शंकामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात अष्टगंध टाकून त्या पाण्याला शिंपडल्या जातं. शाळीग्रामामध्ये अष्टगंध आणि पाणी शिंपडल्या जातं आणि तिथे त्या माणसाला झोपवल्या जातं बरं का माऊल्यांनो. आणि तिथं त्या माणसाला कोरडं भस्म लावल्या जातं. शिवमहापुराणात लिहिलं, शुद्धी करता कोरडं भस्म वापरा. उदाहरणार्थ भंडाऱ्याच्या भाजीमध्ये एखादा किडा पडला तर भाजी फेकून द्यायला सांगितली, पण भंडाऱ्याची भाजी कशी फेकता येईल? नुकसान होईल का नाही? पुन्हा खर्च लागेल का नाही? मग एक किडा पळीनं बाजूला काढा आणि त्याच्यामध्ये शुद्धीकरणाकरता ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वपास्तांगतोपया या स्मृत पुंडरीकाक्षस बाह्य अभ्यंतर सूची पूर्ण सर्वम सूची त्याच्यामध्ये असं कोरडं भस्म टाकायचं. कोरडं भस्म्यानं काय होतं? अन्न आणि मेलेला माणूस शुद्ध होतो. आपण आधी शुद्ध आहे ना. आपण जर का कोरडं लावलं तर गो टू हेल, टू बी हँग, किल, डेथ. ऐका ना, आता मंत्र आहे त्याचा. मंदिरामध्ये गेल्यानंतर तांब्या घेऊन जा. महादेवाला आंघोळ घालताना महिम्न पारमते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मतीनाम अपि तद्वसन्नास स्वैगिर अथावाच सर्व स्वमदी परिणाम मावदी गणन ममापेश स्तोत्र हरणीर पवाद परिकर अतित पंथानन वगैरे वगैरे मंत्र, श्लोक, अभिषेक, 1 लोटा जल. महादेवाला स्नान घातल्यानंतर तुम्हाला भस्म लावायचं की महादेवाला? लक्ष द्या सगळेजण. डाव्या हातात पाणी घ्या. डाव्या हातामध्ये पाणी घेऊन उजव्या हातात ते भस्माचं काय म्हणतात त्याला? इबीत, चौकोन असतो तो, बरोबर आहे? तो चौकोन जो आहे डाव्या हातामध्ये जे पाणी घेतलेलं आहे तो चौकोन असा काय करायचा म्हटले? काय करायचा? असा पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याला फिरवायचं. त्याचा मंत्र ऋग्वेदानं सांगितलं, मानस्तो के तनये मान आयो मानु गोशुमानु अश्वेशुरीरीशः वीराणमानो रुद्रभामितो वदिर हविष्मित सदा मित्वा इति हस्ते भस्म गृहीत्वा जल मिश्रितम कृत्वा. म्हणजे वल गंध लावा असं ऋग्वेदानं आज्ञा दिली. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वेदाचे गवर न कळे पाठका. तुकोबाराय म्हणाले, वेदाचा तो अर्थ आमासीच ठामा इराणी वहावा भारमाथा 2180 अभंगाचा नंबर. धर्मक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. काय तुकाराम काय म्हणाल तुकाराम महाराज? 137 या अभंगाचा नंबर. धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही असे प्रयत्न करू की मुखानं वेदाचे मंत्र बोलू आणि संतांनी जो मार्ग आम्हाला दाखवलाय त्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करू. आता भस्माचा ईशा निघला सांगूनच देतो मी तुम्हाला, म्हणजे इतका फायदा करीत असतो मी लोकांचा. एका कीर्तनामध्ये फुल पॅकेट देतो मी. पॅकेट नाही म्हणजे फुल पॅकेज, पैसा वसूल. एकाच कीर्तनात तुम्हाला आज भागवत रामायण शिवमहापुराण सगळं भेटून जाणार, थोडं थोडं बरं का, सगळं. तर काय आहे ते भस्म ओलं केल्यानंतर शिवमहापुराणात लिहिलं, भस्म 32 जागेवर लावा. 32 लावितो आपण 32 जागेवर भस्म लावायला सांगितलं शिवमहापुराणात. नाही, त्याचं दुसरं प्रमाण आहे 16 जागा. नाही 16 जागेवर तर कमीत कमी 8 जागेवर. 1 इथं, 2 हे 3, दक्षिण स्कंदे उजवा खांदा 4, वामस्कंदे 5, हे छाती 6, इकडे 7 आणि इकडे 8. आता भस्म लावतानाही मंत्र म्हणायचे. बिना मंत्राची मुकाट्यानं जर का देवाची पूजा केली तर ते केव्हा करतात? कोणी निघून गेल्यावर करतात ना. सुतकातली पूजा आहे बरं का ती गरुड पुराणात लिहिलं. कधीच मुकाट्यानं पूजा करायची नाही मावल्या. काही का महिना म्हणायचं हे महादेवा हे महादेवा. काही करतात ना आपल्याकडे काही कोण. मी मंदिरात गेलो का माऊलीनं असं केलं होतं. म्हणलं मावशी लयच प्रेम करू राहिला तुम्ही महादेवावर. मग अनुराधा दिदीने एक गाणं गायलेले, म्हटले काय, मैं तो शिव की पुजारन बनूंगी अपने भोले की जोगन बनूंगी, चरण छूके मैं कुंदन बनूंगी अपने भोले की जोगन बनूंगी. मी तर महादेवाची पुजारीन बनीन म्हणे बाबा. म्हणलं बने ना मग, पण बाकीच्याला पूजा करू दे ना आधी.
काही का होईना म्हटले म्हणा. बिना म्हणल्याची जर का पूजा केली, ध्यानात ठेवा सगळ्या माता माऊल्यांनो, तर पूजा सुतकात पूजा केल्याचा दोष आहे. आपल्या कपाळाला गंध असल्याशिवाय पूजा करायची नाही बंधूंनो. इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम फ्रॉम हिअर वन ब्लड सॅलेक्ट डायरेक्टली कनेक्टेड टू अवर हार्ट. उदाहरणार्थ जो गंध लावतो अहो त्याला बिमारीच होऊ शकत नाही. खरं तर असं आहे, त्याला अटॅक सुद्धा येऊ शकत नाही. एवढं मोठं प्रगत शास्त्र पण आपण पाळतो का? अहो जुन्या काळातले लोक गंध लावल्याशिवाय चहा सुद्धा पित नव्हते. आम्ही सुद्धा अजून गंध लावल्याशिवाय चहा पित नाही. जो बिना गंध लावल्याचं जेवण करणार आहे त्याला सुतका जेवण करण्याचा दोष आहे. येतं एक लक्षात? तसं आपण सुद्धा मुकाट्यानं कोणीच पूजा करायची नाही. मग महादेवाची पूजा करताना 8 जागेवर भस्म लावायचं. प्रत्येक कपाळाला भस्म लावायचा मंत्र वेगळा आहे, इथं जिभेला भस्म लावायचा मंत्र वेगळा आहे. 32चं तर लय डोक्याच्या वरतून जाईन आपलं. तुम्हाला हे असं सांगितलं मला येतच काऊन नाही, मला येतच काऊन नाही. एक जण उठला आणि घरी जाऊन भिताडीलाच टाकले घ्यायला लागला. म्हणलं काय झालं? आणि तुम्ही सांगितलं मला येतच काऊन नाही. यार म्हणलं ते इतकं सोपं आहे बरे. अरे नाही आलं तर डोंट टेक टेन्शन. नाही येत ना, ताण घ्यायचं नाही. आपल्याला जे येतं तेच आपण करायचं, त्याच्यात काही भानगड. आलं तर चांगलं आहे, नाही आलं तर काही एवढं ताण घ्यायचं नाही. नाही आलं तर काय करायचं पुढे सांगितलेलं आहे. कपाळाला भस्म लावायचंय. लक्षपूर्वक आहे का? भस्म ओलं केलंय. ओलं केलेलं भस्म कोणत्याही बोटानं जर का भस्म लावलं तर पाप होतं. या बोटानं महादेवाला देवाला गंध लावायचं नाही. काही काही लोक या बोटानं फक्त पित्रांना गंध लावल्या जातं. पिंडस्थ पीतना चंदनमस्वदाह. कव्हा? पित्राच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी गेलेले पित्राची पिंड पाडितो का आपण तवा, आणि यानं गंध लावित आहे होय पित्राच्या बोटानं देवाला? नाही ना. याचं नाव आहे अंगुष्ठ, याचं आहे तर्जनी, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे अनामिका, आणि याचं नाव आहे कनिष्ठिका. या बोटानं पित्रांना गंध लावायचं, या बोटानं एका माणसानं दुसऱ्या माणसाला गंध लावायचं, महादेवाला भस्म लावायचं. हे 2 बोटं आहेत. या 2 बोटानं काय करायचं? ओलं केलेलं जे भस्म आहे ना, ते ओलं केलेलं भस्म या 2 बोटानं घ्यायचं. याचं नाव मध्यमन, याचं नाव अनामिका. आणि या 2 बोटानं डाव्या आपल्या कपाळाच्या डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीपर्यंत 2 रेषा वाढायच्या. या बोटानं वरची रेष वाढायची इकडे एक, आणि या बोटानं खालची रेष वाढायची. मधातली जागा तशीच सोडायची, मधातली रेषा करता. आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजव्या भुवाळीकडून डाव्या भुवाळीकडे मधली रेष वाढायची. असं आहे शिवमहापुराणामध्ये. यथार्थ, यथाविधी, यथासिद्ध, यथासाध्य तेव्हा त्याचं फळ भेटतंय. येतं का ध्यानात? मंत्र सांगू का आता? कपाळाला भस्म लावायचं, भुवाळीपासून चालू करायचं, डाव्या उजवीकडे संपवायचं, पुढे जाता का म्हणे. ऐका मंत्र आता. ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानां ब्रह्मणोधिपतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम शिरसी. ह्यो मंत्र म्हणून ओलं केलेलं भस्म पहिले महादेवाला लावायचं, मग आपण लावायचं. एवढं सोपं समजलं भाई रे गड्यांनो. एवढं सोपं असतं तर नामदेव महाराज म्हणाले असते का? जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, येणे माझ्या मना बोध केला, येणे माझ्या मना बोध केला, येणे माझ्या मना बोध केला. संत नामदेव महाराज म्हणाले, योगियांच्या ध्यानी ध्याताना तू डसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. बर का मावल्या हो, जे योगी लोक जंगलात राहतात, सकाळी 3ला उठतात, थंड पाण्यानं आंघोळ करतात बाबा, कंदमुळ फळं खातात, त्यांना सुद्धा स्वप्नात भेटत नाही देव. आणि आपल्याला नुसतं असं भेटन का कोणीकडं चढान काय? आहो असं नसतं. चूक. भक्ती करा, श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी ना. काय चालतं काय नाही चालत हे आपल्याला कळायला नको का? कळायला नको का बाबा? पान नंबर 5 अभंग नंबर 7 हे जे प्रमाण दिलं, योग्यांना सुद्धा तो देव भेटत नाही. मग आपल्याला भेटेल नाही असं नाही, पण ती जी पद्धत आहे म्हटले, ती पद्धत व्यवस्थित अशा पद्धतीने असली पाहिजे. हा मंत्र म्हणून कपाळाला भस्म लावा. एक मंत्र आहे त्यांना जिभेला भस्म लावा. पहिलं कपाळाला लावलं, दुसऱ्यांदा आपण पहिले महादेवाला लावून टाकायचं बरं का. मग स्वतःला लावायचं ना आपल्याला. ओलं गेलेलं भस्म पहिले महादेवाला, नंतर आपल्याला. या 2 बोटानं वरची रेष खालची रेष, उजव्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडं, भुवाळीपासूनच चालू करायचं आणि भोळीपर्यंत संपायचं, पुढे जाऊ द्यायचं नाही. पुन्हा मंत्र म्हणायचा आणि या बोटानं जिभेला लावायचं. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मुखे है, त्याच्यानंतर कंठे है, हृदयाला लावा. ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यं सर्वेभ्यं सर्व सर्वेभ्यो नमस्ते रुद्र रूपेभ्यं हृदये है. आणि ज्याला येत नाही त्यानं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्म विलिपयेत. 3दा फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पुऱ्या अंगाला लावून टाकायचं भस्म.
असं बी तर फॅरन लावली पावडर गिवडर लावितोच ना म्हटले, त्याच्यापेक्षा भस्म लावायचं म्हणले का? भस्म कशा करता लावायचं? जो माणूस भस्म लावतो म्हटले, भस्म लावणारा माणूस डायरेक्ट कैलास लोकाला जातो, डायरेक्ट गाडी बदलून जावं लागत नाही, आरामशीर जातो. लक्षात येतं का? नाहीतर इकडून महाराष्ट्रातून तिकडं अयोध्येला जायचं असलं ना तर इंदोरला गाडी बदलावं लागते, 8 घंटे तिथे थांबावं लागतं. तसं डायरेक्ट जायचंय कैलास लोकाला. शिवरात्रीच्या दिवशी एक कुत्र महादेवाच्या मंदिरात गेलं, गुरुचरित्रातली कथा. आणि महादेवाच्या मंदिरात त्याला खायला काही भेटलं नाही. शिवभक्तांना हातात काठ्या घेतल्या आणि त्या कुत्र्याला मारायला त्याच्या पाठीमागं पळायला लागले. ते कुत्र एका हवन कुंडामध्ये जाऊन पडलं मावल्यावर. शिवरात्रीच्या आधी 2-4 दिवस तिथं हवन झालेलं होतं. आणि हवन झालेलं ते वनस्पती वगैरे सगळं जळून काय झालं होतं, त्याची रक्षा विभूती म्हणजे भस्म झालं होतं. जळालेल्या लाकडांना त्याची जी रक्षा बनते त्याला रक्षा विभूती किंवा भस्म म्हणतात. तेच भस्म आपण लावायचं असतं. त्या हवन कुंडामध्ये जाऊन ते कुत्र पडलं आणि त्या कुत्र्याच्या सर्वांगाला लागलं भस्म. त्या कुत्र्याला वाटलं शिवरात्रीच्या दिवशी चांगलं साबुदाणा खिचडी भगर खायला आलतो, हे शिवभक्त मला खाऊ देत नाही, जाऊ द्या. नाही तर नाही म्हणले, शुद्ध शाकाहारी, आता मांसाहारी खातो म्हणले. तिकडे जाऊन कुठे जंगलात, कुत्र्याला काय, ते कुत्र गेलं तिकडे जंगलात. त्या जंगलामध्ये 3 दिवसापूर्वी एक माणूस मरण पाहून तिथं पडलेला होता. गरुड पुराण सांगतं, मेलेल्या माणसाचं जर का अंतिम संस्कार नीट झालं नाही 10वा 13वा तर त्याला गती प्राप्त होत नाही. तो माणूस पाप कर्म करून वैश्यागमन करून मृत झालेला होता, मरून पडलेला होता तिथे. त्याला न्यायला यमाचे लोक निघले होते. पण हे जे कुत्र शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पडलं होतं का मावल्यावर, या कुत्र्याला त्या माणसाचा वास आला. तू म्हणता ते कस काय? अहो, चोट्टे पकडायचं काम आहे ना कुत्र्याचं, परफेक्ट चोर पकडतोय कुत्रा. मग कुत्र्याला ते वास आला त्या माणसाचा. त्याला वाटलं साबुदाणा खिचड नाही भेटली, आज चला त्या माणसाचं आता आपण काय करू म्हणले. पण ते माणूस 3 दिवसापासून मेलेलं होतं. तर कुत्र्याला अशी किळस आली. पण ते माणूस कस काय आहे, चांगल्या स्थितीत आहे का नाही हे पाहण्यासाठी महादेवाच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी हवन कुंडात पडून त्या हवन कुंडातल्या भस्मानं त्या कुत्र्याचं सगळं अंग भरलं होतं. आणि त्या कुत्र्याच्या सगळ्या अंगाला जे भस्म लागलेलं होतं ना, तो कुत्रा, तो श्वान त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर बसला. आणि त्या श्वानाचं कुत्र्याच्या पोटाचं भस्म विभूती रक्षा मरण पावलेल्या पापी माणसाच्या कपाळाला लागली. ते जाणार होतं यमलोकाला, गेलं कैलास लोकाला. स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मलेपम स्रगपी द्रपरोटी परिकरम अमंगल्यमशीला. मग फॅरन लावली लावतोय, काय काय लावतो. महादेव सांगतात जो भस्म लावतोय त्याला राखच व्हायचंय म्हणून त्यांनी भस्म लावायचं. आणि जो स्वतः रुद्राक्ष घालतो तो साक्षात भगवान शंकर होतो. वारकऱ्यांना तुळशी विण ज्याचे घर ते तम जाणावे अघोर, तेथे वस्ती यम किंकर आज्ञा आहे म्हणून. या आता हे रुद्राक्षाचं पण एक शास्त्र आहे बरं का. हे रुद्राक्ष आकारानं जेवढा लहान आहे तेवढा अधिक फळ देतो. आवळ्या एवढं पाहिजे. खरा रुद्राक्ष कळतो तुम्हाला? कळतो का नाही कळतो का? प्लास्टिक घाली त्या का काय? काही लोक रुद्राक्ष समजून प्लास्टिकीच्या इकू राहिले. प्लास्टिक कळतंय ना, प्लास्टिक. बोराच्या गिठोळ्या, मग बोराच्या गिठोळ्या घालता का? कोण सांगू शकेल इथं खरा रुद्राक्ष कसा ओळखायचा? नाही, सिंपल फंडा. लॅब सर्टिफिकेट, छे लॅब सर्टिफिकेट तुम्ही त्या लॅब मध्ये जाऊन पाहिलं खरं आहे खोटा आहे. ते लॅबवर काय करतात लोक, ऑनलाईन बुक करायचं म्हणले फ्लिपकार्टवर किंवा फेसबुकवर वगैरे. रुद्राक्ष मागवायचा 3000चा, ते त्याच्यासोबत एक सर्टिफिकेट देतात. सर्टिफिकेट तर कोणी कोणाला देतं आजकाल, बोगस सर्टिफिकेट बिकन देऊ राहिले ना. ऑथोराइज्ड सर्टिफाईड स्टॅम्प पेंटर असलं पाहिजे. तुम्ही जाऊन पाहिलं लॅबमध्ये खरं आहे का खोटं आहे? म्हणजे याचा अर्थ सगळ्याच लॅबला मी खोटं असं म्हणत नाही, पण खरा रुद्राक्ष ओळखायचं तुम्हाला. आणि रुद्राक्ष घालण्यास फळ पाहिजे तुम्हाला, पाहिजे की नाही पाहिजे? मग ऐका ना, रुद्राक्ष घरी आला ना जसा काय करायचं, एका तांब्यात नाही तर भांड्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये रुद्राक्ष टाकायचा. टाकल्यानंतर बुडला तर खरा का तरंगला तर खरा? सांगा बरं, मला माहित नाही म्हणून मी विचारायला आलो आज लालवाडीत. बुडाला तर खरा का तरंगला तर खराला काय म्हटलं ताई इकडं? हुशार आहे लालवाडी. बुडला तर खरा म्हणतायत, तो रुद्राक्ष बुडला तरच खरा, वरती तरंगला तर वापरायचा नाही. आणखीन एक अधिकस्य विशेष फळ सांगतो त्याचं. आणखीन हे तर पहिलं प्रमाण झालं. दुसरं प्रमाण काय आहे? एक गंगाळ घ्यायचं, त्या गंगाळामध्ये शुद्ध गावरान गाईचं दूध टाकायचं आणि शुद्ध गावरान गाईच्या दुधामध्ये तो रुद्राक्ष टाकायचा.
त्या रुद्राक्षानं जर का 7-8 घंट्यामध्ये त्या गंगाळामध्ये टाकलेलं पूर्ण दूध, रुद्राक्ष एवढा बोरा एवढा आणि गंगाळ एवढं मोठं, त्या एवढ्या मोठ्या गंगाळामध्ये जर का तो रुद्राक्ष टाकला आणि त्या रुद्राक्षानं 8 ते 10 घंट्यामध्ये सगळं दूध पचिलं तर खरा. आणि मग तो रुद्राक्ष एका गुरुजीकडे न्यायचा आणि सिद्ध करून गळ्यात घालायचा. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, रिमेंबर वन थिंग, डोंट फॉरगेट इट, विसरायचं नाही. हा रुद्राक्ष जर का लघुशंकेला घालून गेले, परसागाडाला घालून गेले तर रुद्राक्ष निष्फळ झाला, पुन्हा काम करीत नाही. तुळशीची माळ कवाबी एनी टाइम ठेवू शकता, पण रुद्राक्षाला झोपताना काढून ठेवायचं, रात्री बाथरूमला जाताना काढून ठेवायचं, त्याच्यानंतर प्रातविधीला जाताना काढून ठेवायचं, स्मशानभूमीमध्ये जाताना काढून ठेवायचं, एकांतवासामध्ये काढून ठेवायचं, स्नानाच्या नंतरच परिधान करायचं आणि स्नानाच्या झोपीच्या आधी काढून ठेवायचं. लाल रंग, पिवळा रंग, पांढरा रंग एकमुखी घातलात काय पूर्ण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे भारतात. इंस्टाग्रामला जाऊन विनोद कृष्ण शास्त्री नायगावांकर, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तेच आहे. मिस्टेक आली तर नंतर भगवान तुम्हाला कार्ड देईल. तुम्हाला वाटत असेल बाबाचा लय फायदा आहे का, यूट्यूब जर का सबस्क्राईब केलं, काही फायदा नाही माझा, तुम्हावर संस्कार होणार आहे. आमचा जेव्हा फायदा व्हायचा तेव्हा होईल, पण मुलांना तुम्हाला जर का संस्कार होणार भेटणार असतील आणि अर्ध्या 1-1 मिनिटामध्ये जर का तुमच्याकडनं चुका होत नसतील तर तुमच्याकडनं त्याचा जरूर फायदा आहे. तर असं रुद्राक्षाची या ठिकाणी महिमा आहे. त्याच्यानंतर काय सांगत होतो मी, भस्म लावताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि भस्म लावायचं. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक समस्या आहे, ज्यानं गुरुमंत्र घेतलेला नाही तो ओम नमः शिवाय म्हणू शकत नाही. हा, असं आहे शिवमहापुराणात लिहिलेलं. मग ज्यानं गुरुमंत्र घेतला नाही त्यानं नमः शिवाय म्हणायचं, आणि ज्यानं गुरुमंत्र घेतला नाही, देवाला मानित नाही पण कधी मधी आला म्हणले देवाकडं, त्यानं शिवाय नमः म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सहज विषय निघाला. कथेकरता मला फोन आला, म्हणून देवानं माझ्याकडनं इथे काय केलं, कथा पाप नासी, कथा मुक्त करी, कथा याची बरी, विठोबाची उद्धरिले दोषी. 2094 अभंगाचा नंबर, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, 2246 अभंगाचा नंबर. कथा म्हणजे काय आहे म्हटले, म्हणून कीर्तनामध्ये तर कथा 20 सांगावी लागते. आणि थोड्या वेळात कीर्तन सर्वांना माहिती आहे, काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाच्या रांगण्यापासून सुरुवात आहे. कंसानं देवकीचं लग्न वसुदेवासोबत लावून दिलं. वसुदेव त्यांचे वडील शूरसेन हे वृष्णी देशाचे राजे. कंसाला 9 भाऊ होते, 9 भावाचे लग्न लावून दिले, 5 बहिणीचे लग्न लावून दिले. कंसाचा सख्खा काका देवक, देवकाच्या 7 मुली, 6 मुलीचे लग्न वसुदेवासोबत लावले आणि 7वी जी मुलगी आहे देवकाची, कंसाची सख्खी चुलत बहीण देवकी, भगवान श्रीकृष्णाची होणारी आहे, तिचं लग्न वसुदेवासोबत लावलं कंसानं. म्हणजे देवक नावाचे जे राजे होते ना, उग्रसेनाचे सख्खे भाऊ, ते मरण पावल्यावर उग्रसेन राजा झाला. उग्रसेनाला कंसानं बंदिशाळेत टाकलं, स्वतः राजा झाला चाणमुष्टिकाला धरून. आपल्या सख्ख्या बहिणी भावाचे लग्न लावले आणि काकाच्या ज्या पोरी होत्या या देवकीच्या 6 बहिणीचं लग्न स्वतःच्या मित्रासोबत वसुदेवासोबत लावून दिलं आणि देवकीचं लग्न सुद्धा काय केलं, वसुदेवासोबत लावलं. आणि कंस आनंदानं देवकी आणि वसुदेवाच्या लग्नामध्ये नाचायला लागला, स्वतःच ते काढली, स्वतःच रथ हाकू राहिला. आज मैं बहुत खुश हूँ, मेरा दोस्त ही मेरा जीजा बन गया. कंस आनंदात है. वरतून आकाशवाणी झाली, अबे मूर्ख कंस, तू जिस तेरे चचेरे बहन के शादी में नाच रहा है, उसकी कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र तेरे वध का कारण बनेगा. दुष्ट कंसानं हातामध्ये खडग नावाचं शस्त्र घेतलं. घेऊनिया खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव, हो 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 हो. घेऊनिया खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. घेऊनिया खडग, खडग नावाचं शस्त्र कंसानं हातात घेतलं. आकाशवाणी ऐकली ना, कस काय वाटण सांगा बरं. ज्या बहिणीची वरा स्वतः खर्च केलं कंसन लग्न, तिचाच पोरग मारणार, दुष्टाला रागाला हातात खडग नावाचं शस्त्र घेतलं, मारायलाच गेला. मारूनच टाकतो म्हणले, हिचा 8वा पोरगा मला मारणार आहे, मग हिलाच मारून टाकीतो ना, मग कस काय मारणार म्हणे मला. तर वसुदेव जे आहेत ना, वसुदेवानं ज्या देवकी सोबत लग्न केलं त्यांनी कंसाचा हात धरला. रुको साले 6, गुस्सा सेहत के लिए ठीक नाही. अहो तुम्हाला आमचा 8वा पुत्र मारणार आहे ना,
पण त्याच्याकरता काय तिला मारतं का? आणि माझ्या बायकोला मारलं म्हणजे मी मारणारच. अहो, स्त्रीला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचा दोष आहे. असे 5 दोष सांगितले ब्रह्महत्येचे धर्मशास्त्रामध्ये. गोहत्या 1, ब्रह्महत्या 2, स्त्रीहत्या 3, बालहत्या 4, मातृपितृ गुरु हत्या 5. या 5 जणांचा अपमान करणे किंवा सेवेमध्ये कसूर करणे म्हणजे ब्रह्महत्या. आता गायीची हत्या म्हणजे काय? अहो, गायीला प्रत्यक्षात जर का कसायला दिलं तर पापाचे हंटर तर खावंच लागतील. पण लक्षात घ्या, गायीला वेळेवर कडबा, कुट्टी, चारा, वैरण, पाणी न देणे, गायीचा गोठा स्वच्छ न ठेवणे, गायीला आंघोळ न घालणे, गायीच्या अंगावरचे गोचिड शुद्ध न करणे म्हणजे झाली गोहत्या. गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ऐकू येत आहे ना? इकडे पाठीमागं येऊन राहिलं ना तुम्हाला? इकडे हातकारावरती येत आहे का आवाज? गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गायीच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गायीच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गायीच्या डाव्या कानामध्ये कुमार आहे, अश्विनी कुमार. गायीच्या नाकामध्ये हनुमानाचे वडील पवनदेव आहेत, गायीच्या दोन्ही ओठामध्ये वरुण आहेत, वरुण पाणी. गायीच्या जिभेवर भगवान शंकराची पत्नी माता पार्वती आहे. गायीच्या गळ्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद आहेत. गायीच्या गळ्याखालची जी बोळी आहे तिथे कंबल नावाचे नाग आहेत. गायीच्या हृदयामध्ये श्री कृष्णो वदती स्वयं गवाम मध्ये बसाम्यहम. गायीला चारण्याकरता तर आमच्या भगवान श्रीकृष्ण अवतार घेतलाय. आता काल्यात कळेलच आपल्याला, म्हणून इथेच सांगतोय, वेळ नाही परत सांगायला, मटेरियल जास्ती आहे म्हणून थोडा वेळेचा अभाव पण आहे. तर म्हणून ते गायीच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत, गायीच्या पोटामध्ये भगवान शंकर आहेत, गायीच्या पाठीमध्ये तुमचे आमचे पित्र आहेत, गायीच्या योनीमध्ये माता लक्ष्मी आहे, गायीच्या शेणामध्ये गंगा नदी आहे, गायीच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे वृंदावनाची, गायीच्या शुद्ध तुपामध्ये रेवा नामाची नदी आहे, गायीच्या गुडघ्यामध्ये स्वर्गामध्ये नृत्य करणाऱ्या अप्सरा आहेत, आणि गायीच्या खुराणामध्ये स्वर्गामध्ये गायन आणि वादन करणारे गंधर्व आहेत. सर्व देवमयी गो माता आहे, 33 कोटी देवता. म्हणून या गायीला जो रोज जेवायला बसल्यावर जेवायच्या ताटातल्या पहिल्या पोळीचा तुकडा जर का मावल्या हो तुम्ही जर का असा तोलडा बरं का बंधूंनो, पोळीचा पहिला तुकडा जर का तुम्ही मोडला आणि पोळीचा पहिला तुकडा मोडून जर का तुम्ही तो भाजीला लावला, वरण भाताला डाळीला लावला आणि गोमाता की जय म्हणून असा बाजूला काढून ठेवला तर 11 वर्ष नाही बरं का, 11,000 वर्ष माणूस गोलोकात राहतो. पा किती पाहिजे त्याला गोग्रास असं म्हटलेलं आहे. आणि अशा गाईला जर का कडवा, कुट्टी, चारा, वैरण, हिरवा चारा, पाणी टायमावर नाही दिलं, दूध देत नाही म्हणून जर का चाराटानं हाणलं तर झाली गोहत्या. प्रत्यक्षात कसायला दिलं तर मग तर विचारूच नका. गायीच्या अंगावर जितके केस आहे ना तितक्या वर्षापर्यंत तुम्हाला तिथे कन्या गो करी कथेचा विकना. तुकाराम महाराज म्हणाले 98 नंबरच्या अभंगामध्ये, स्त्री हत्या, बाईचा अपमान करणे, आईचं बायकोचं अंतकरण दुखवणे स्त्री हत्या, ब्रह्महत्या, गुरुचा अपमान करणे, त्याच्यानंतर मग मातृपितृ गुरु हत्या, असे 5. मारू नका म्हणले. तुम्हाला काय करायचं, आमचं 8वं पोरगं पाहिजे, लाईन मध्ये आणून देतो. वसुदेव देवकीला कंसानं वसुदेवाचं ऐकून, मी आता असं ऐकलंय की आंघोळ लग्न झाल्यावर जणू खोबऱ्याच्या आंघोळी राहत्यात नवरदेव नवरीला, हाय की नाही? हाय ना? इकडं घरी आले की कुठं बसवायचं, बाहेर दरवाजात बसवायचं, 4-5 तांबे घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ते द्वारान बांधा ग सगळ्याजणी. आणि मग नवरदेवानं काय करायचं, 2 हातानं नवरीचं ते सोडायचं, काही 1 हातानं सोडायचं, काय ते काय आपल्याला अनुभव नाही त्याचा. आणि त्याच्यानंतर नवरीनं 1 हातानं सोडायचं नवरदेवच्या हातातलं कांकण, आणि खोबऱ्याच्या आंघोळी, खोबरे खायची आणि एकमेकच्या अंगावर थुकायची. काय मजा येते का! आळंदीचं दर्शन वगैरे किती मस्त राहतंय. पुऱ्या गावामध्ये डटांग 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 डफळं वाजत चाललंय, चला दर्शन करा सगळ्याच्या. सगळेजण पैसे देऊ राहिले, किती आनंद येऊ. एकदाच असतोय ना भाऊ का बार असतोय? आपण हे वसुदेव देवकीला हा आनंद सुद्धा नाही. लग्न झाले की रथामध्ये बसले तर कंसाला लगेच सांगितलं मी मारणार. वसुदेव म्हणले मारू नका, आम्हाला कारागृहामध्ये ठेवा बंदी खाणी तुता सांगे, देन मी पुत्र सत्य माझे माणी हा भरोसा बोलणे. असा संत नामदेव महाराजांचा हा सगळा अभंग आहे. वसुदेव देवकीला
मथुरेच्या कारागृहामध्ये बंदी केलं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 6वं 6 पोरं कंसानं एका मागं एक देवकीचं पोरग झालं की कंस जायचं आणि देवकीच्या मांडीवर झोपलेलं पोरग दूध पित असायचं. आणि कंस काय करायचा, दुष्ट कंस आपल्या चुलत बहिणीचा देवकी मातेचा पोराचा पाय धरायचा आणि गारा फिरवायचा आणि त्याला तिकडं आकाशाकडे भिरकून द्यायचं. ते पोरग जमिनीवर यायचं, आपटायचं, मारायचं. देवकीनं विनंती केली, अरे दादा, अरे असं नको करू रे बाबा, अरे आकाशवाणी झाली होती, माझं 8वं पोरग तुला मारणार आहे रे, याला कोण मारतो रे. दुष्ट कंसानं ऐकलं रे, पुण्य सारा वया भेटे दे वर्षेवधी बाळकाचे ठेवू नको. 7व्यांदा शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, देवकी उदरी राहावे जाऊनी, मागुनी मायेसी पाठवितो, योग माया तुझं काढील तेथून घालील नेऊन गोकुळासी. शेष म्हणे माझं श्रम झाले फार, सेविले अरण्य तुम्हा समे, मागिली अवतार झालो लक्ष्मण. आता अवतार मी न घ्यायची. ज्या शेषावर भगवान विष्णू झोपतात ना, अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम जकंबलम शंखपालम चतुत्राष्टम तक्षम काल्यम तथा एतानि नवनागानि नागानांचे महात्म्यानाम सायंकाल पठित्यं प्रातःकाल विशेषतः तस्य विश्वं नास्तिं सर्वत्र विजयी विनयी भवेत. तुम्ही आता बळीराम दादा व्हा, तुम्ही वसुदेव देवकीचे 7वे पोरग व्हा, मी 8वा कृष्ण बहीण. लक्ष्मण दादा म्हणाले, धिस बर्थ आय एम डोंट टेक ए रिस्क. तुमच्या सोबत येणं म्हणजे लय नको बाबा. मागच्या जन्मात तुमचा लहान भाऊ झालो लक्ष्मण, तुम्ही आणि वहिनी तिथं झोपडीत थांबले. माझ्या पायात चप्पल नाही, मला खायला काही नाही. काऊन तर रावणाच्या पोराला कोण मारणार, जो 14 वर्ष बिना चपलीचा राहणार आणि बिना खाण्याचा राहणार. म्हणजे गेलो ना म्हणले मी उपास, तुमच्या संग मी येत नाही, आता नाही येत. मग देवस्थानाच्या झाडावर जब घी सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. मग काय म्हणले, असं का तुम्ही माझे लहान भाऊ झालते का. वडील गेल्यानंतर मोठा भाऊ वडिलाच्या जागेवर असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले बळीरामाला म्हणजे शेषाला, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होईल सर्वज्ञ, आता तू वडील होईल सर्वज्ञ. परिणामी आज्ञा तुझी बारे तुझी बारे तुझी बारे, आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, ठेवा बंदी खाणी तुता सांगत असे. आता तुम्ही माझे मोठे भाऊ व्हा, म्हणजे मी तुमचं सगळं ऐकेल. मागच्या जन्मात तुम्हाला माझं ऐकावं लागलं. बळीराम दादाला म्हटलं ठीक आहे. 6 पोरं कंसानं मारले देवकीचे, बरोबर आहे ना. 7व्यांदा शेष नावाचा नाग ज्याच्यावर झोपतात भगवान विष्णू वैकुंठामध्ये, त्या शेष नावाच्या नागाला काय केलं, उदरात जायला सांगितलं. कोणाच्या, मथुरेच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीचा 7वा मुलगा म्हणून. 7व्यांदा बळीराम दादा देवकी मातेच्या उदरामध्ये प्रविष्टित झाले. 7 महिन्याचा गर्भ वाढला आणि एकाएकी जसे 6 पोरं दुष्ट कंस मामानं मारून टाकले आमच्या आई वडिलाचे, तसं बळीराम दादाला मारलं तर अवघड होईल. मग मथुरेच्या कारागृहापासून 10 किलोमीटर वृंदावन आहे आणि वृंदावनाहून 4 किलोमीटर गोकुळ आहे. आणि गोकुळाचे सरपंच नंदबाबा आहे आणि नंदबाबाच्या बायकोचं नाव यशोदा आहे. आणि यशोदेची चांगली जवळची मैत्रीण रोहिणी आहे. आणि रोहिणी वसुदेव बाबाचीच बायको आहे. ते कसं काय, वसुदेव बाबाची बायको तर देवकी आहे ना, हो ना. पण वसुदेव बाबाला टोटल 18 बायका आहे ना, भागवतात लिहिलं. किती आहे, 18 बायका आहे. पैकी 17 नंबरची बायको कोण आहे, रोहिणी आहे. आणि 18 नंबरची बायको कोण आहे, देवकी आहे. देवकी सोबत वसुदेव बाबा 10-1 वर्ष झाले. लग्नाच्या दिवशीच आकाशवाणी झाली, तर कंसानं त्यांना कारागृहामध्ये जेलमध्ये टाकले. 6 पोरं मारले. 7व्यांदा बळीराम दादा वाढतोय. मग म्हणून रोहिणी काय करते, वसुदेव बाबा आपला नवरा आपल्या सवती संघ बंद आहे जेलमध्ये, तर ती कुठं राहते, तिकडं गोकुळात राहते. नंदबाबाची जी बायको यशोदा तिच्या सोबत राहते. 6 पोरं तर मारले कंसानं, 7व्याच्या जीवाला धोका करू नये म्हणून एकाएकी भगवान श्रीकृष्णानं काय केलं, आपल्या योग मायेनं बळीराम दादाचा शेषाचा 7 महिन्याचा झालेला गर्भ देवकीच्या उदरेतला 7वा गर्भ 7 महिन्याचा झाल्यावर योग मायेनं काढला आणि तिथून काढून तो सरळ गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. कोणाला कानोकान खबर नाही. लोकाला खपल्या काढायची सवय राहते. लोक काय करतात, चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही. नवनाथामध्ये एक राजा गंधर्व गाढव झालता. तो राजाला म्हणायचा, गाढवाचाच आवाज वाढायचा, मला लगीन करायचं, मला तो पोरी संग लगीन करायचं. राजाला म्हटलं गाढव बोलू राहिले. ऐकलं का ना, नवनाथामध्ये एक सुदर्शन तो गंधर्व, त्याला राजाच्या पोरी सोबत लगीन करायचं होतं.
राजा म्हणला गाढव माणसाच्या आवाजात बोल राहिला, कधी कधी गाढवाच्या आवाजात बोलतोय म्हणजे खरं असेल बुवा. मग कोणतर देवपुरुष दिसतोय. म्हणले काय हरकत नाही जावई बुवा, तुम्ही गाढव जरी असले ना तर तुम्हाला आमचा जावई करून घेऊ म्हणले. छाव में जाना छाव में आना, फक्त अंधारामध्ये वाटी लावून देऊ म्हणले तुम्हाला. पण एक काम करा, तुम्ही अधिकारी आहे म्हणले, हे मला कळण्याकरता तुम्ही 7 तळी माडी बांधून द्या म्हणले तांब्याची. ते म्हणलं ठीक आहे. आणि त्या कुंभार दादाजी ते गाढव होतं. गाढव म्हणला सासरे बुवा बी जरा सटकलेलेच दिसते, मेंदू सडलेला दिसतोय त्याचा. अज्यात दुर्दैव प्रारब्ध ह्याची जोडे धन प्रारब्ध ह्याची वाढे मान का सोस करसी भजमना पंढरी राया प्रारब्ध ह्याची होय दुःख प्रारब्ध ह्याची होय सुख प्रारब्ध ह्याची भरे पोट तुका करीना बोभाट. 1164 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांच्या बाबूराव देवडीकृत अभंग गाथेमध्ये. सासरे बुवानं जर का मागितलं असतं तर 7 तळी माडी सोन्याची बांधून दिली असते, पण त्यांच्या नशिबातच नाही. तर मी तरी काय तांब्याची मागितली तर तांब्याची करून दिली. आणि मग तेव्हा कळालं की हा गाढव नाही, हा कोणतरी देवपुरुष आहे, याला श्राप झालाय. आणि त्या गाढवासोबत लग्न लावून दिल्यानंतर मग तो नंतर स्वतः पुन्हा स्वर्गाचा तो कोण होता, गंधर्व होता. म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तर रोहिणीच्या उदरामध्ये जेव्हा बळीराम दादाचा गर्भ नेऊन घातला, इकडं सकाळी मथुरेच्या कारागृहामध्ये सेवकानं उठून पाहिलं. उठून पाहिल्यानंतर गर्भ दिसेना. त्यांना वाटलं आपल्याला आता आपलं काही खरं नाही, आपले मुंडके उडीणार कंस महाराज. कंस म्हणला होता डोळ्यात तेल घाला, जेवढं लागेल तेवढं खा, जितका पैसा लागेल तितकं घ्या, जितकं खायचं तितकं खा. पण देवकीचे सगळे पोरं झाले, 7वं 8वं मला येऊन सांगा. 6 पोरं तर कंसानं मारून टाकले. आणि 7वा जो गर्भ होता देवकीचा तो एकाएकी गायब झाला, दिसनाच. आता महाराज आपल्याला मारते, तुम क्या कर रहे थे, नींद की बोरिया भर रहे थे क्या, असं विचारलं आपल्याला. तर मग ते म्हणले आपल्याला वाचायचं ना आता. म्हणले एक काम करू, बोंब उठवू म्हणले. एक काय, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, गाड्यानो कंसाच्या धाकानं गर्भ जिराला. म्हणजे आपण महाराजाला सांगू महाराज महाराज महाराज, अहो तुम्ही 6 पोरं मारले, तुमच्या बहिणीचे ते 7वं पोरग आपलमात्या पोटातच पळून गेलं. म्हणजे कंसाच्या भीतीनंच पळून गेलं. नको रे बाबा, जन्माला आल्यावर मामा आईचं दूध सुद्धा पिऊ देत नाही. आम्ही तर ऐकलं की मामा जणू जावाई करून घेतोय, आपली पोरगी देतोय, ह्यो तो दूध बी पिऊ देईना. आईच्या मांडीवर झोपल्याच पायाला धरतून गारा फिरतून देतो आपटून मारून टाकून. आम पोरग घाबरलं गेलं म्हणले पळून. कंसाच्या धाकानं गर्भ जिराला. कंसाला खरं वाटलं, अरे बापले पोटातले पोरं जन्माला यायच्या आधीच पळून चालले मला घाबरून. म्हणजे बापू त्याला खरं वाटलं ते, पण ते खरं नव्हतं. देवकीच्या उदरातला 7वा पोरगा बळीराम दादा रोहिणीकडे गेला होता. आता रोहिणी तिकडे एकटी राहत होती. कुठं, यशोदेकडं. तिचा नवरा 10-12 वर्षापासून तिच्या सवती संघ बंद आहे कारागृहामध्ये देवकी सोबत. ती सकाळी उठली आणि घागर घेऊन जावा पाण्याला चालली, तेव्हा लोक खपल्या काढायला लागल्या. अय करमजली, अय मुजली, तू गर्भवती कैसे बन गई, किसका पाप अपने पेट में लेकर के घूम रही है. हमने तो सुना है कि तेरा पति तेरी सौतन के साथ कितने सालों से कंस की कारागृह में मथुरा में बंद पड़ा है, वो तो घर पे आया ही नहीं, तो तू कहां मुंह काला करके आई है. वरतून आकाशवाणी झाली. गाढवानं जशी माडी बांधून दिली कशाची, तांब्याची, तसं वरतून आकाशवाणी झाली, ये लोगों निंदा मत करो, रोहिणी कल भी पवित्र थी, आज भी पवित्र है, और रोहिणी की कोख में पल रहा ये पुत्र रोहिणी और वसुदेव बाबा का ही है, और साक्षात बलराम का अवतार है. लोक चूप झाले, नको रे बाबा. मग रोहिणीने बळीरामाला जन्म दिला. इकडे 8व्यांदा आता भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. श्रावणे मारिला तोची होता मास, बुधवार असे वसुनामती बुधवार असे, सुख संगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळ. यशोदा आणि नंद बाबा यांची मुलगी म्हणून मायेला जन्म घ्यायला सांगितला भगवान श्रीकृष्णानं. कुठं, मथुरेमध्ये रात्री 12 वाजता गोकुळाष्टमीला. आणि कृष्ण म्हणाले तुझ्या त्याच वेळेला मी इकडे वसुदेव देवकीचा 8वा पुत्र म्हणून 8 वर्षाचा कृष्ण म्हणून जन्माला येतो. माझे वसुदेव बाबा मला काय करतील, इकडं टोपलीमध्ये ठेवतील आणि तिकडं घेऊतील आणि तुला इकडं घेऊन येतील. तिकडं मायेनं जन्म घेतला. कुठे, यशोदेची पोरगी म्हणून. रोहिणी बाळणपण करायला आहे. पोरगी झाली, यशोदेला पाळण्यात टाकली, पण कृष्ण इकडं यायचं आणि ती तिकडं जायची म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या मायेनं यशोदेला पोरगी झाली. पोरगा हे कळालंच नाही गोकुळामध्ये. आणि इकडं रात्री 12 वाजता गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. वृंदावन बिहारीलाल की जय, गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाचा कृष्ण आला, तू असा आला, तुला माझं पोरग कोण म्हणेल. मग लहान हो. कृष्ण म्हणले मी लहान होतो, आई तुम्हाला दूध पाच, बाबा तुम्ही मला त्या टोपलीत ठेवा. कस काय, मला कड्यान कुलप उघडतील, यमुना नदीतून मला तिकडे नेऊन घाला. यशोदा आणि नंदबाबाच्या पाळण्यात ठेवून तिकडून पोरगी इकडे घेऊन या. कृष्ण लहान झाले. वसुदेव देवकीच्या बेड्या गळून पडला. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल तो माझ्या बाळासी मारेल. आणि वसुदेव बाबानं टोपली घेतली, दुर्डीत कृष्णाला ठेवलं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजने गोकुळाला.
उपजली तेथे ठेवी मज आणि येथे म्हणसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सगळं आच्छादित रूपनामा म्हणे माझा बाप ठरल्याप्रमाणे प्रसंग सर्वांना माहिती आहे वसुदेव बाबांना योग मायनं भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाचे लहान झाले दुग्धपान करवलं स्तनपान करवलं माता देवकीनं प्रेमानं 6 पोरं आपले मारले 7वा आपल्याला दिसताना याला तर सुखरूपण्या म्हणले काही काळजी करू नको म्हणले वसुदेव बाबा निघले यमुना नदीमध्ये प्रवेश केला ते पाणी इथपर्यंत गुडघ्यात नाकात जाऊ लागलं पोराला वरती उचललं यमुना नदी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या दर्शनासाठी येत होती चरणम पवित्रम विततम पुराणम भगवान श्रीकृष्ण उजव्या पायाचा जो खालचा तळवा आहे तो यमुना नदीला स्पर्शित केला गावाला घुसायला जशी गल्ली असते तशी कोरडी फट झाली नदी मातातून इकडून अर्धी पाऊस पडायला लागला शेषानं फन धारण केला वसुदेव बाबांना कृष्णाला नेऊन सोडलं तिथे नेऊन सोडल्यावर मायेला घेऊन आल्यानंतर जवळ पोरग नेऊन सोडलं आणि पोरगी घेऊन आले तर नंदाला आणि यशोदेला आणि रोहिणीलाही माहित नाही की माझा म्हणजे इथं वसुदेव बाबा आले आणि पोराला आणून ठेवलं आणि पोरीला घेऊन गेले कृष्णाला ठेवलं कुठं गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यात यशोदेच्या महालात तिच्या पाळण्यात तिनं जो पोरीला जन्म दिला आणि पोरीला इकडे घेऊन आले पोरीचा रडायचा आवाज यायला लागले पहिल्यासारखं ती पोरगी आणली यशोदेच्या मांडीवर ठेवली कडी कुलप सगळे लागलेले सगळे सेवक जागे झाले कंसाला जिकडे तिकडे आठवा दिसत होता 6 म्या मारले 7वा म्या धाकणच पळून गेला पोटातल्या पोटात आता 8व्या पोराला मारतो म्हणजे मला काही धोका नाही कंसाला सांगितलं 8वा पोरगा झाला जो तुम्हाला मारणार आहे म्हणले कंस आला आणि कंसानं देवकीच्या मांडीवरची ती पोरगी देवकी म्हणली अरे दादा आकाशवाणी झाली होती की तुला पोरगा मारणार ही पोरगी अरे असं नको करू कंसानं काही नाही ऐकलं कंसानं ती पोरगी देवकीच्या मांडीवर जी आणली होती ना गोकुळातून उचलून नंदाची आणि यशोदेची वसुदेव बाबांना ती पोरगी अशी आपल्या उजव्या हाताने तिचे दोन्ही पाय धरले तिला असं गारा फिरवलं आणि गेलं फेकून वरती ती पोरगी काही खाली आली नाही जमिनीवर आपटली नाही पोर गारा असा फिरकवायचं तर जमिनीवर आपटून पोरग मारायचं पण ती पोरगी विंध्यवासिनी देवी झाली सिंहावर बसली तुझ लागे वधी उपजला मज आधी कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घनोघन सदा नाम वासे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष 3722 अभंगाचा नंबर बाबूराव देवडीकर अभंग गाथा संपलं इकडचं मॅटर तिकडे सकाळी 4 वाजता उठून पाहिलं लाला भयो है लाला आनंदाला पारावार नाही अख्खं गोकुळ आनंदाने नाचायला लागलं पाहिला नंदाचा सकाळी 4 वाजता उठून पाहिलं 60 वर्षाचं वय नंदबाबाचं आहे 54 वर्षाचं वय यशोदेचं आहे त्यांना जवानीत पोरग नाही झालं वृद्धत्वात पोरग झालं सरपंच असला की सरपंचीनं वकील असला का वकिलीनं मास्तर असला का मास्तरीन अंगठा बादर जरी असली पण मास्तराची बायको मास्तरीन तसं सरपंचीन बाई आमच्या सरपंचिनीला पोरग भाऊ देव माय काऊन जगातली सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची असा जर का कोणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय द्यायचं नंद बाबा अहो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी नंद बाबाकडे 9 लाख गायी आहे दुभत्या कुलका वारीस कोई नाही कृष्णाच्या जन्माच्या 1 वर्ष अगोदर ब्राह्मणानं आशीर्वाद दिला की काय तुमच्या इथं पुढच्या गोकुळाष्टमीला पोरग होईल आणि म्हणून सरपंचिनीला पोरग झालं तर आम्ही आमच्या पैशानं काय करू गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदले आणणारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे अरे तू का म्हणे छंद म्हणे मोहिले गोविंद 1154 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा स्वतःला पोरग झाल्यावर आपण दाळबट्टीची पार्टी केली काय आणखीन काही केलं काय लोक हॉटेलवर नेले काय लोक घरी बोलवले काय लोकाला पान साखर वाटलं काय लोकाला जिलेबी वाटली काय आणि लोकाला काजू कतली वाटली काय इथं पोरग कोणाला झालं गवळण म्हणती गवळणीला एक धावली एक पुढे
गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गोकुळातल्या सगळ्या गवळणी नंदबाबाची पत्नी नंदाची पत्र आणि यशोदाबाईला पुत्र झाला म्हणून जशी पाहायला गेल्या ना, पैसे नाही मागितले, स्वतःच्या पैशानं गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी ती एकी पुढे वाटी ताटी सुंट बडे. सुईनीची गलबल झाली दासीजनी हेल घाली. नंदबाबाला पोरगा झाला हे पाहण्याकरता अख्खं गोकुळ नंदबाबाच्या वाड्यामध्ये पाय ठेवायला जागी नाही. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोने घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता 3705 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडे कृतमंग गाथा. भगवान श्रीकृष्ण नंदन यशोदेचे पोरग होऊन यायच्या आधी कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तू भगवान स्वयं. भगवान श्रीकृष्ण कृष्णाचा अवतार घेण्याच्या अगोदर किंवा भगवान श्रीकृष्ण त्यांचा पोरग होऊन यायच्या आधी गोकुळामध्ये सगळे जे गोप गोपिका आहेत त्यांना जी 1-1 2-2 पोरं आहे ना, प्रत्येक गोपाळाच्या आणि गोपिकाच्या घरी एक गाय आहे. ती गाय दूध देते. त्या गायीच्या दुधाला जेव्हा मथुरेच्या बाजारामध्ये नेऊन विकल्या जायचं तेव्हा घरात पैसे येऊन किराणा यायचा आणि मग घरात दूध प्यायला भेटत नव्हतं, सगळ्याला ताकच भेटायचं. येथे नवनीताचे पूर घरी ताकाचे सरोवर. तुझा जन्म झाला म्हणले कृष्णा, आता सगळे गोपाळ म्हणले आता आम्ही मन भरून दूध पिणार. तो ह्या जन्माच्या आधी आम्हाला भाकरी संगत ताकच खावं लागलं, कधी दूध आणि साळे नाहीच भेटलं रे बाबा. तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा तिथं आहोत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर 5 दिवस नंदबाबानं चुलबंद अवतानाचा कार्यक्रम. 5व्या दिवशी सकाळी उठले नंदबाबा. भगवान श्रीकृष्णाची नाळ गळून पडली. 5 दिवसाचं वय झालं नंदबाबाचं. 4ला उठायचा नियम आहे गोकुळामध्ये. आंघोळ केली नंदबाबानं. गाईच्या चरणाची धूळ डोक्याला गंध म्हणून लावली. गर्गाचार्यांना बोलवलं, कुलगुरू आहे त्यांच्या इथं पूजा करतात. भव्य मंडप दिला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. मला पोरग होणार नव्हतं पण ब्राह्मणाच्या आशीर्वादानं 60व्या वर्षी सुद्धा मला पोरग झालं म्हणून 9 लाख गाई पैकी 2 लाख गाईचं दान केलं नंदबाबानं. 7 पर्वत बनवले, तीळ आणि गुळ यांना एकत्रित करून ते चांगल्या पात्रामध्ये ठेवून झाकले आणि दक्षिणान सुवर्ण दक्षिणा दान केलं. याला नंदोत्सव असं म्हटलेलं आहे. 6 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. कंसाला कळालं की माझा जो 8वा वैरी तो गोकुळात वाढतो. कंसेन प्रहिता घोरा पूतना बाल घालिनी घातिणी शिशु संचार निग्रंथी पुन्हा ग्राम प्रजादिशु. पुतना मावशीला पाठवलं कंसानं, तिचा उद्धार केला. 10 दिवसाचं वय झालं कृष्णाचं. महाबळ नावाचा राक्षस जाणवे तुटले, पंचग फाटले, धोतर गळाले, त्याचा उद्धार केला. 12 दिवसाचं वय झालं तृणावर्त महाटूच्या रूपात पाठवलं, त्याचा उद्धार केला. 14व्या दिवशी शक्टासूर गाडाच्या रूपात पाठवलं, त्याचा उद्धार केला. असे बरेच राक्षस पाठवले. 70 दिवसाचं वय झालं बरं का माऊली हो कृष्णाचं. आणि भगवान श्रीकृष्णाचं नाव ठेवण्यात आलं. नंदबाबाच्या सख्या 2 बहिणी आहेत, त्यांचं नाव आहे नंदा आणि सुनंदा. आत्या नाव ठेवत असते ना, दोन्ही आत्या आल्या. 70 दिवसाचे म्हणजे 2 महिने 10 दिवसाच्या भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात टाकलं. नाव ठेवलं कृष्ण. 6 महिन्याचं वय 9 महिन्याचं वय झालं. देव रांगायला लागला. तळवे तळ हात टकीत डाव्या गुडघ्याने रांगता रंगणे रंगणे आता तो म्या देखील असं आहे. गवळण लसवंती पै सांगे आली कृष्णाची ने मागे येणे येणे. नवनीत माझा भक्षीला एका हाती लोण्याचा कोळ मुख माखे अलुमाळू घेता चुंबन घेता येता परिमळू नवनीत असा गे सयणे माझे कमाड उघडिले शिंके तोडिले दया दुधाते भक्षिले उलंडले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी अन्न वजाते धोरणे खंबासी बांधित शिक्षा लाविते गोविंदा. पान नंबर 11 अभंग नंबर 11 वारकरी भजनी मालिका नंबर 3 बंकर स्वामीची भजनी मालिका. काकड्याचं प्रकरण. 1 वर्षाचं वय झालं. 1.5 वर्षाचं वय झालं देवाचं. भिंतीला धरून देव चालायला लागला. मातीच खाल्ली. बळीराम दादांनी सांगितलं माती खातोय कृष्ण. यशोदेला राग आला. माती खातो माती खातो वैर एवढं दूध दही तूप लोणी आपल्याकडे आहे, तू माती खातो. यशोदेनं मारण्याकरता असा हात उगारला. बडा नटखट है किसन कन्हैया क्या करे जसोदा मैया मैया रे क्या करे जसोदा मैया. मारू का फटका मारू. यशोदेनं असं केलं 1.5 वर्षाच्या बालकृष्णाला. आ केला देवानं आ. आणि आ केल्यानंतर आपण ज्या महादेवाला एक तांबर पाणी घालितो का, ते महादेव भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातून म्हणायला लागले मै भोलेनाथ मा.
तेरा बच्चा कोई साधारण पुत्र नहीं है, वो हम सबका भगवान है। तू जो हमको भोग दे रहे हमको मत दे, तेरा पुत्र ही भगवान है, उसको ही दे दे। अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बाळग नंदा घरी, न बल के भडे न कळे कान्होबाचे कोडे, पृथ्वी जेने तट्ट गेली त्याची यशोदा भोजन घाली, 3721 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा। हिला वाटलं महादेव आतमधून सांगून राहिला, स्वप्नात तर नाही, मी चक्कर येऊन पडली खाली। 2 वर्षाचं वय झालं बरं का मावल्या हो कृष्णाचं। प्रपंचात ध्यान हे आईचं का ह्या ध्यान हे पाहण्याकरता एक गोटीवाणी खडा घेतला असा, आणि गोकुळामध्ये दही दूध तूप लोण्याचे जे डेरे राहायचे का त्याला शिंके लावी एले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोणीकडे वाहतीता ध्यारा घ्यारे तो होचा करू तुका म्हणे हाती टोका आधी कुणी ने दिए का 3689 अभंगाचा नंबर। ते जे डेऱ्यातले एका डेऱ्याला कृष्णानं काय केलं, 2 वर्षाचं वय झालं खडाच मारला, आणि मग त्या डेऱ्याचं फुटलं ताकंदा ह्याची धार खायला लागली, लईच खोड्या करायला लागला, तू चल चला तोय सोयच पाते नको ना आई नको ना नको ना नको ना नको ना। कान धरला भगवान श्रीकृष्णाचा पियत पियत यशोदे ना नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर आणलं कृष्णाला। एक झाड होतं नंदाच्या वाड्याच्या अंगणात, एक झाड होतं, त्या झाडातून अख्खा माणूस असा जायचा आणि पुन्हा वापस यायचा अशी जागा होती। त्या झाडाला कृष्णाला म्हणे तुला उखळाला बांधूनच टाकते आज। उखळ घेतलं आणि चराड घेतली तर देवानं अशी लीला केली की चराटच कमी पडायला लागली यशोदेला। घरातल्या सगळ्या चराडी आणल्या, रोहिणीकडून घेतली, ठकाबाई आणवतो ही चराड, अख्ख्या गोकुळातल्या चराडी आणल्या तरी देवाला पुरण आज। शेवटी यशोदा घामाघूम झाली, कस काय झालं बाई काही समजना, एवढूसं पोरग आणि पुऱ्या गावातली चराड आणली तरी बांधल्या जाईल ना का, कस काय बांधल्या जाईल। कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान श्रीकृष्ण साक्षात ब्रह्म आहे, यशोदा जीव आहे। पण शेवटी आई घामाझूम झाली। माँ के प्रेम के सामने तो भगवान भी हार जाता है प्यारे। शेवटी आईच्या प्रेमासमोर भगवान लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती। 1759 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा। शेवटी आईच असते म्हणले, बांधून घेतलं देवानं, काय करता। मग देवाचं वय झालं 2.5 वर्षाचं। सगळे पोरं कृष्णाकडे आले, म्हणले आम्हाला तर दूध तूप लोणी खायला भेटत नाही ना देवा। लहान 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 मुलं घेऊन लहान 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 घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन 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 खोड्या करी मन वर्षाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं। बळीराम दादा 6 महिन्याने मोठे, 3 वर्ष। लोक म्हणले देवा आम्हाला काहीच खायला भेटत नाही रे, तू जन्माला आला तर तेव्हा फक्त नंदबाबानं 5 दिवस दूध दिलं ना, आता पुन्हा ताकच खावं लागू राहिलं भाकरी संग। मग लहान लहान मुले घेऊन खोड्या करी मनमोहन घरामुच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी। आणि मग कृष्ण परमात्म्याने एक मंडळ बनवलं, माखन चोर मंडळ। त्याचे अध्यक्ष झाले कृष्ण, उपाध्यक्ष बळीराम दादा, श्रीदाम्या, पेंद्या, मधुमंगल, मनसुका असे 9 लाख गोपाळ घ्यायचे आणि 9 लाख गोपाळ दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं। याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे। 3688 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा। वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5। भगवान श्रीकृष्णाला दही दूध तूप लोणीची चोरी नाही म्हणता येणार, याला लीला। चोरी जर का केली असती तर मग देवाला तार घ्यावं लागली असती, कुलपातलं छिद्र पाहावं लागलं असतं, ध्वान ठेवावं लागलं असतं। देवाचं काही तसं काम होतंय का? कसं कोणाला दही दूध तूप लोणी खायचं? चला मग माझ्या संग माझे गाडी कोण निवडा भिन्न या तुम्ही आपापणामध्ये मिळो, एक खेळो एकासी घाबरियांच्या मोडा काढा ध्याडा भ्याडा वळती या। तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी। 3736 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा। काल्याचं प्रकरण। देव काय करायचं माहिती का? 9 लाख गोपाळाला दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं ना,
मग देवाला 101 घरामध्ये जावं लागायचं. 9 लाख गोपाळ, तेव्हा त्या 9 लाखाचं पोट भरायचं. देवाकडे काही कमी नव्हती हो. नंद बाबांना कृष्णाचा जन्म झाला, 2 लाख गाई दान दिल्या, तरी बी 7 लाख उरल्या. 3.5 लाख गाई दूधच देत होत्या. पण त्यांना देवाला म्हणजे याच्यामध्ये लोकांना काय करायचं होतं, लीला करायची होती, ही क्रीडा करायची होती. डोळे बंद करा म्हणले, ज्यांना दही दूध तूप लोणी खायचंय, डोळे बंद केले की सगळेजण आतमध्ये आपलमात्या. होऊ शकतंय असं? दही दूध तूप लोणी खायला आजी डोळे बंद केले की आतमध्ये, ज्याच्या घरात जायचं का ते डेरे गिरे काढायला दही दूध तूप लोणी, आणि खाऊन झालं का डोळे बंद केले की बाहेर. अरे बाप, हे काय हो? असं 2.5-3 देवाला एक सवय होती. देव कशातून न्यायचा सगळ्याला माहिती. ते जुन्या काळामध्ये खेड्यामध्ये जे ते माळवत असायचं का वरती चढायला, आणि त्याच्यातून उतरायला काय ते चौकात उतरायला जागा, धार चौक, त्याच्यातून देव घेऊन जायचा. पण देवाला एक सवय होती. 9 लाख गोपाळाला दही दूध तूप लोणी, ज्यांच्या ज्यांच्या घरात आज देवानं दही दूध लोणीची चोरी केली, लीला केली, त्यांच्या घरातले ते दह्याचे दुधाचे माठ डेरे एक तर देव काय करायचं, फोडून टाकायचा, नाही तर पालथे घालायचा. पालथे 101 घरामध्ये, गोकुळामध्ये 101 गोपिकांच्या घरामध्ये देवानं जेव्हा दही दूध लोणी तुपाची चोरी केली, तेव्हा 101 गवळीने डोक्याला हात लावायचा. उद्याच्या बाजाराला घेऊन जायचे होते व माय डेरे. आणि कोण आलं, काहीच्या घरात डेरे फुटलेले, आणि काहीच्या घरामध्ये ते डेरे पालथे घातलेले. भगवान श्रीकृष्णानं दही दूध तूप लोणी 9 लाख गोपाळाला खाऊ घालून, ज्या ज्या घरामध्ये दही दूध तूप लोणी गोकुळात खाऊ घातलं, त्या त्या घरामध्ये ज्याच्यामध्ये दूध होतं त्याला म्हणतात दुधाणी, ज्याच्यामध्ये होतं दही त्याला म्हणतात दह्यानी. एक शब्दाचा प्रयोग केला, अभंगाची उंची आणि लांबी वाढू नाही म्हणून. मग ज्या ज्या गोपिकांच्या घरामध्ये दही दूध तूप लोणींची चोरी करून दुधाचे जे डेरे होते, ते दुधाचे डेरे जेव्हा पालथे घातले आणि त्या गोपिकांनी पाहिलं, तेव्हा त्या गोपिका कशा अचंबित झाल्या, आणि त्यांच्या मुखातून काय शब्द निघाले त्या व्यक्त भावाचं दर्शन तुकाराम महाराजांनी. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गोपिकानं मोठ्या मेहनतीनं गाईचं दूध काढून, दूध तापून, मावल्या हो दुधाची साय बाजूला काढून, त्याचं लोणी तूप ताक जे उद्याच्या बाजाराला त्यांना न्यायचं होतं ना, 101 गोपिकानं पाहिलं. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. धाऱ्यातून किंवा चौकातून मांजर तर नसन आली बाई. कोणीतरी म्हणलं मांजर नाही, गावामध्ये एक बोक्या फिरतोय. म्हणले बोक्या कोण आहे त्यो, नाव सांगू का म्हणले त्याचं. कोणावर नाव आलं, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. म्हणती नंदाची म्हणती नंदाची अपोर, मनती नंदाची अपोर, मनती नंदाची अपोर. आधी चोरी केली खरे, हो आधी चोरी केली म्हणती नंदा
घरातल्या गोपिकांनी पाहिलं. एक म्हणली माझ्या घरामध्ये सगळे दह्या दुधाचे तुपाचे डेरे रीती आहे म्हणले, पालते घातले. तो ह्या घरात वा. मग म्हणले बोक्याचं काम नाही, हे मांजरीचं काम नाही, कोणी केलं असेल म्हणले त्योच आहे म्हणले तो. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार तोच आहे म्हटले तो. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली. खरे नंदाच्या पोराशिवाय कोणी करू शकत नाही, पण आपण डोळ्यानं पाहिलं नाही बहीण, कस काही विश्वास ठेवता. एक जण म्हणली नाही नाही त्योच आहे म्हणले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कबिन नासे कबिन नासे कबिन नासे कबिन नासे नभे दुसरिया ऐसे जय हो हरी हरी. नभे दुसरिया ऐसे मटती नंदा जिया पोरे मटती नंदा जिया पोरे मनती नंदाचिया पोरे मनती नंदाचिया अभंगामध्ये सरळ सरळ संकेतच आहे, म्हणून दुसरा अभंग याच्याकरता घेतला नाही मी मौली की विठोबा रखमाई म्हणून परत सांगावं लागेल नाही. सरळच आहे याच्यात. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी चोरी चालू केली ते आलं पहिल्या चरणात. मग कोणी केली म्हणले म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली. खरे असो कोण असो त्यानंच केली म्हणले आजची चोरी. आणि हे कस काय म्हणले. एक जण म्हणली मला गॅरंटी आहे त्या विन हे नासी नव्हे दुसरिया अयसी. अहो त्या सरपंचाच्या पोराशिवाय एवढी नास धूस करण्याची दुसऱ्या कोणात हिंमतच नाही म्हणले गावात. त्या विन हे नासी नव्हे दुसरिया अयसी. 2.5 वर्षाचं वय झालं तर 2.5 ते 5 पर्यंत दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्या. काही काही लोकांच्या कंप्लेंट बी यायला लागले यशोदे. एक गोपी आली यशोदेकडे. यशोदेला म्हणलं यशोदे आवडी आवडी आपला काना हे तो ह्या पोराला सांग. हे आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नाचिये जामुता नाचिये जामुता आमुता आमुता आमच्या सुना तुझ्या कान्हाकडे आल्या नाही तर तुझाच काना त्यांच्या पाठीमागे गेला. जरा मटकी संभाला ब्रिज बाला कन्हैया आला रे गोविंदा आला रे. आमच्या 2-4 जणीच्या सुना यमुना नदीवर जाऊन घागरीत पाणी आणत होता. तो ह्या पोरानं बळीराम दादाला 2-4 हे गावातले काय गोपाळ घेतले आणि गुलेरीनं त्यानं काय केलं म्हणले दगड मारले. बरं ते तर जाऊ द्या. आज माझ्या लहान्या पोराला पाहिला काय पाहुणे येणार आहे म्हणले. मोठी सून गेली पाणी आणायला. तो ह्या कृष्णानं तिचा पदरच उडला. दोईचा पदर आला खांद्यावरी. अहो किती गवळणी आहेत आशलीला. बरं दही दूध चोरायचं सोडा. एक जण म्हणले आज आमच्या घरी आमच्या पोराला पाहिला पाहुणे येणार होते. मोठी रांगोळी काढली आमच्या 2-4 सुनानं. तो हा कृष्ण आला आणि त्यानं सुसूची धारच धरली म्हणले तिथं. एक जण आला म्हणले आमचे सासू सासरे झोपेल होते. म्हणजे ज्यानं तारकटी केली की देवासोबत त्याचा देव काय करायचा त्याला लिलाच दाखवायचा. एक म्हातारा आणि म्हातारी झोपेल होते. हरिविजयातली कथा आहे. ते म्हणले अख्ख्या गावाच्या घरात आला असेल तू आमच्या घरात येऊन दाखव मग तुला दाखवतोच आम्हाला काय म्हणतात ते. म्हणलं असं असं. त्या म्हातारा म्हातारीच्या खोलीमध्ये देवळीमध्ये एक इच्छूच नेऊन ठेवला देवानं. इन्सुसा बोला अगा गा 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 म्हणायचं नाही आपल्याला पण थोडासा वेळेचा अभाव आहे. मामा आणि मामी झोपून राहिले. 80 वर्षाचं वय आहे म्हाताऱ्याचं. बायकोचं वय 75चं आहे. सकाळी 4ला गोकुळामध्ये उठायची सवय आहे. 4 पोरं त्या म्हातारीला आणि 4 सुना आणि त्या प्रत्येक पोराला आणि सुनाला 2-2 पोरं. आणि ते म्हणे आता बाय आणि काय कमाल झाली बाय आणि काय कमाल झाली बाय आणि एवढं काय एवढे वाढून झोपीत असते बाय. आता यांचं वय आहे म्हणले येऊन पहा. आता ते काय म्हणले होते म्हातारी येतोच कशाला. सकाळी उठायला गेलं तर ते म्हातारा नाही असं नाही. उठायला गेलं तर देवळीमध्ये जी चिमणी आणि माचीस होती ना तिथं देवाना ठेवला होता इच्छू.
तुका म्हणे सर्प विंचू नारायण. जात दाखवणारच आहे ना. विंचू आणून ठेवला होता. म्हणले घ्या ना उठा ना, काहीच दिसना बा मला. म्हातारीचं आणि म्हातारीच्या येणीची आणि म्हाताऱ्याच्या दाढीची गाठ मारली होती. हरिबिजातली कथा आहे. म्हातारा जेव्हा येणी चिमणीमध्ये हात टाकायला गेलं तेवढीच म्हातारा जेव्हा उठलं ना तर म्हाताऱ्याच्या दाढीचा हिसका म्हातारीच्या येणी लागला तर म्हातारी वडल्या गेली. आणि लाज आहे का काही, लाज आहे का? दाता गेले ना जणू पडून. आता का वाडावाडी करायची वय राहिलं वय, आपलं सोय आली का तुम्हाला? म्हातारा म्हणलं आता मी काय करू, ती गाठच काही सुटना बुवा. पहा चिमणी पहा तिकडं. चिमणी पाहायला गेलं 3 जण ठसका. काय झालं? काय नाही. बसला शांत, तुला कळण म्हणले. म्हातारी उठायला गेली. म्हातारीच्या येणीनं दाढी वडली. देऊ का ठोका देऊ का? मला म्हणली तेव्हा आता तुम्हाला वडू राहिली तेव्हा साहेब चिमणी पाय. तिला बी ठसकाच मार. तिला बी इंचवानं काय केलं म्हणलं. सगळेजण म्हणले आणि मामा मामी आणि दरुजा उघडा ना. दरुजा नाही उघडू शकत म्हणले. कृष्णाला इथं आणा. कृष्ण म्हणलं लोकांना माझ्या आईकडे माझ्यालाही कंप्लेंट केल्या. तो हा कृष्ण असाच करतो, तो हा कृष्ण तसाच करतो. आणि माझ्या आईनं सांगितलं बी बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर बाने गे काय सांगत आगा राहणे गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेगे का लटिकाच घेत नाळ गे गोकुळच्या नारी. यशोदे भवते आम्ही आल्या गवळणी सांगती का राहणे नाना पर यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. संकष्ट चतुर्थी व्रत घे गणेश देईल अशी उत्तम गुण. 1 मास घोडी देव नाही केली प्रचिती आली यशोदेसी. देव म्हणला आता लोक कदरून चालले. म्हणले लोकाच्या मजे करता मी हे करीत होतो, मला लोकांना जाऊ द्यायच नाही. कृष्ण सांगितलं ज्याला काम असेल त्यानं इथं माझ्याजवळ यायचं. ग्रामपंचायत जवळ मी नाही जाणार. सरपंच आहे नंद बाबा. ग्रामसभा भरलेली आहे आणि 5 वर्षाचा कृष्ण बाबाच्या मांडीवर बसलेला आहे. ज्याला गरज असेल त्यांनी इकडे यायचं. ते म्हातारी तिथे आले आणि मग कृष्णानं पाहिलं तेव्हा वेणीची गाठ सुटली. कृष्ण देव आहे. कोण आहे? कृष्ण देव आहे. 1889 जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. 1889 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची गाथा. देवाजवळ गेले म्हटले म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो उतरेल पार भवदुस्तर नदीचा. 1960 अभंगाचा नंबर. तुझबिन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी ती कोणी पाहिली पुराणे धंडोळली दर्शने. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पाय. 2362 अभंगाचा नंबर. रिकामे तू म्हणून राहू क्षणक्षणा वेळोवेळा नारायण पारायण हेची करी. 2462 अभंगाचा नंबर. नामगोड पुरे गोड सकाळी रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक आहे. 1788 अभंगाचा नंबर. नामसाराचे सार शरणागत यमन किंकर. 306 अभंगाचा नंबर. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. 306 अभंगाचा नंबर. तुटे भवरोग संचित क्रियामान भोगायचे विठोबाचे नाम. 366 अभंगाचा नंबर. जळते संचित ऐसी आहे धर्मनित माझ्या विठोबाचे पाय. वेळोवेळा मणी ध्याय. 852 अभंगाचा नंबर. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं त्याने माझ्या जाळ तुटतील. 694 अभंगाचा नंबर वगैरे वगैरे खूप प्रमाण. या प्रमाणाने युक्त देवाला जेव्हा शरण गेले तेव्हा त्यांची गाठ सुटली. एक खोडी सांगणं अभिप्रेत होती. अशा खोड्या देवा करायला लागला. याचं काही खरं नाही म्हणले. बरं ही खोडी तर केली पण पुन्हा एक कुटाणा केला देवानं. एक राधा राणी होती गोकुळामध्ये. राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दे मेरा ब्याह राधिका गोरी से. राधिका गोरी से. 16 वर्षाची राधा आणि 4 वर्षाचा कृष्ण. त्या राधाचे नवरा सासू सासरे शेतात गेला. तिच्या घरी जायचं मोठा व्हायचा. कस काय ती बातमी पसरली गोकुळात. अरे कृष्ण राधेच्या घरी मोठा होतो. कृष्ण हा यशोदेला वात्र अवघडच आहे पोराचं. पोरग तर शाळेत बी नाही जाऊ राहिलं ना. आतापासूनच असे कुठान करून राहिलं. याचं काही खरं नाही म्हणलं. याला शाळेत पाठवावं लागतं उद्यापासून. आता हेची जेवी सबे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधणे. सभी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडे अभंगा. उठी गोपाळजी जाई धेनुकडे पाहती सवंगडी वाटो तुझी. तू आता इथं राहू नको रे बाबा. लोकांनी मला कदरून टाकलं. तू आईचा पदरच पडला. तिचं माठच पडला. त्याच्या रांगोळीतच धार धरली. तिथं इसूच नेऊन ठेवला. नको तुझं काही खरं नाही म्हटलं. आता तू उठ. बळीराम दादाला सोबत घे म्हणले. तू बी सोबत जा. आपल्या जेवढ्या गाई घ्यायच्या घे. अरे तुम्ही गाया घे भुन सारे गोपाळ अरे तुम्ही गाया घे भुन सारे गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहतया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहतया. हे गोपाळ रानतया गोपाळ रानतया
तुम्ही सारे गाया घेऊन गोपाळ रानात न्या किंवा या जाय गाई घेऊन 9 लक्ष गोपाळ बळीराम दादा श्रीकृष्ण प्रत्येकाची एक एक गाय वृंदावनहून गोकुळून 4 किलोमीटर वृंदावन तिथं रोज जायचं पण तिथं जायच्या आधी म्हणले आता तिथं भेटलं तर भेटलं दूध दही नाही तर कंदमुळं फळं खायचे मग देवाला सगळे गोपाळ म्हणले असं नका ना करू शेवटची चोरी झाली पाहिजे म्हणले कारण की शेवटची चोरी नाही झाली आधीच तुकाराम महाराज म्हणले देवा तुझ्या जन्मानं आम्हाला आस होती तुझ्या जन्माच्या आधी आम्ही ताक पिलं म्हटले दूध भेटलं 2.5 वर्ष देवा दूध भेटलं ना आता तू उद्या डायरेक्ट शाळेत घेऊन जाणार तर कसं काय होणार म्हटले आधीच तुझ्यासोबत येऊ आमच्या घरच्यांना आम्हाला शिव्या दिल्या आम्हाला मारलं आम्हाला बोलले आता तुकाराम महाराजाला काही कसं काय माहित म्हटले जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे जितके जितके अवतार झाले म्हणले भगवान श्रीकृष्णाचे विष्णूचे त्या अवतारामध्ये आम्ही त्यांचे सखे कधी सवंगडी कधी काय गोपाळ आहोत म्हटले याही वेळेस तुकाराम महाराज म्हणतात मी गोपाळ आहे सरपंचाचा पोरगा भगवान श्रीकृष्ण ब्रह्म आहे हे बाकीच्याला कळालं नाही पण तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा भगवान श्रीकृष्णानं दह्या दुधाच्या तुपाच्या लोण्याच्या चोऱ्या केल्या यशोदेकडे सगळ्या या बातम्या गेल्या यशोदेनं शाळेत जायची म्हणजे वृंदावनामध्ये जाऊन गायी चारण्याची आज्ञा केली तेव्हा आम्ही म्हटलो देवा एक शेवटची चोरी झाली पाहिजे का भगवान श्रीकृष्णासोबत जायचं नाही हे माझ्या आईनं मला आधीच जतावलं होतं मी म्हणलो मी जाणारच तर माझ्या आईनं एक दिवस मला घरातच डांबून ठेवलं आणि माझा कान धरला आणि मला माझी आई म्हणली अरे मेल्या गेल्या काळ्या तोंड्या तुला काही कळतं का त्या सरपंचाच्या पोरासोबत जाणं अरे चोरी करण्यासारखं पाप नसतंय चोरी करणं म्हणजे अवगुण घरी घेऊन येणं स्वतःच्या बद्दलचा व्यक्तभाव तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकिया मेला सवे तुकिया सबे तुकिया तुकया मेला त्याने अगुणा आणिला मेला म्हणजे काय मेल्या गेल्या काळ तोंड्या एखादी वेळेस आई म्हणते ना आपल्या पोराला खरे एखाद्या पोराला दुसऱ्याचं डोकं फोडाव कोच पाडवे मेल्या
पण नंतर काय करते राध्याला लावते सवे तुकया मेला त्याने आगुना आणिला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे यथामती यथा समयपर्यंत प्रस्तुत केलेल्या अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. संप्रदायपूर्व एकदा भजन करू. सर्व पुरुष बांधवांना माझी अशी विनंती आहे, या कीर्तनाच्या व्यासगादीवरनं सर्वांचे हात अशा स्थितीमध्ये असावेत. माता माऊल्यांना विनंती आहे, तुम्ही जागेवरतीच टाळी वाजवायची आहे, पण भजन मात्र एक स्वर एक ताल एक लय. काही क्षण मोठ्या प्रेमानं आनंदानं संप्रदायपूर्वक भजन करू. हरी विठोबा रखुमा जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, वय वर्ष 5 नंतर वय वर्ष 5 ते 8 पर्यंत 9-10 भगवान श्रीकृष्ण बळीराम दादा श्रीराम या पेंध्या गायी घेऊन वृंदावनाच्या अरण्यामध्ये आले. तिथे कंसानं अजगराच्या रूपामध्ये जो अगासूर पाठवला, कृष्ण बळीराम गोपाळाला मारायला, त्याचा उद्धार केला. बगड्याच्या रूपामध्ये बगासूर पाठवला, त्याचा उद्धार केला. राक्षसांना गोपाळांना एक बगीचा होता वृंदावनामध्ये फळांचा. गाढवाच्या रूपात धेनकासूर नावाचा राक्षस होता, तो फळं खाऊ देत नव्हता, त्याचाही वध बळीराम दादाने केला. केशी नावाचा राक्षस पाठवला कंसानं घोड्याच्या रूपामध्ये, त्याचाही वध भगवान कृष्ण बळीराम दादाने केला. अरिष्टासूर पाठवला पहिल्याच रूपात, त्याचाही वध केला भगवंतानं. 14 राक्षस कंसानं आकाशमार्गे पाठवले, एका एका झापडीमध्ये एक एक झोपवला भगवंतानं. शंखचूडाचा वध केला. गोपिका धुना धूत होत्या वृंदावनामध्ये. आग लागली, कृष्ण धावरे लवकारी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले निगनिर्वारी, कृष्ण धावरे लवकारी. गोपाग्नी गोपिकांचा दावाग्नीपासून बचाव केला, कालियाचा उद्धार केला. आणि भगवान श्रीकृष्णाने काय एक दिवस त्यांच्या निहाऱ्या डब्बे संपले. गोकुळात जेवायचं आणि गाई चारत चारत वृंदावनात घेऊन याच्या कुरघोडीचा खेळ खेळ. पुन्हा भुका लागल्या. साधू संतांच्या काही बाया होत्या, त्या कृष्णाच्या भक्त होत्या. गोपाळांना सांगितलं त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की भगवान श्रीकृष्णाने अन्न मागवलंय. सगळ्या साधू संतांच्या बायकांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाखातर आणि भक्ती खातर खायच्या वेगवेगळ्या वस्तू बनवून दिल्या. त्याला वृंदावनामध्ये 56 भोग म्हणतात. श्याम रसिया ओ मेरे मन बसिया, रुचि रुचि भोग लगाओ रसिया. काय अर्थ होतो? वृंदावनामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम भगवान श्रीकृष्णांना 56 वस्तू एकत्रित करून जो नैवेद्य दाखवला जातो. आमच्या भागवत कथेमध्येही 5व्या दिवशी करण्याचा तो नियम आहे. त्याला 56 भोग असं म्हणतात. त्याचा अर्थ काय होतो माऊल्या? चांगले चांगले नैवेद्य दाखवा कृष्णाला, हो गोड गोड नैवेद्य दाखवा कृष्णाला, हो 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 हो. याला 56 भोग. आणि आपल्या वारकरी संतांच्या वाङ्मयामध्ये भगवान श्रीकृष्णांना साधू संतांना गोपाळाजवळ जे अन्न दिलं, त्या अन्नाला भगवंतांनी एकत्रित केलं. त्याला आपल्या सांप्रदायिक परिभाषेमध्ये वारकरी वाङ्मयामध्ये काला असं म्हणतात. आणि तो देव दुर्लभ काला तुम्हाला आम्हाला भेटतोय.
भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोपाळांना काला वाटू लागला तेव्हा वरतून इंद्र वगैरे सगळे देवता म्हणतात काय भाग्य आहे या गोपाळांचं. हे गोपाळ भगवान श्रीकृष्णासोबत काला खाताना आम्हाला भेटत नाही. वरतून सगळे देवता इंद्र वगैरे म्हणतात गोपाळांना आम्हाला द्या ना काला, आम्हाला द्या ना काला. तर खालून हे सगळे त्यांना वाकडं दाखवायला लागले. तुम्हाला नाही काढा वाकुलिया ब्रह्मदिका, तुम्हाला नाही काला वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी हे विरगाढ कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम 3725 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंगाथा. काला पाहिजे का? काला या सुखा कारणे देव वेडावाला वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊनी राहिला येथे मिळतो दही भात नाही वैकुंठी ते मात तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष तो लाभ येथे संत संगे. तो काला इथे वारकरी संप्रदायामध्ये भेटतो म्हणले. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. जन्माला आलेल्या सगळ्यात आधी पुढे वारकरी संप्रदाय येऊन पुढे बसू मागं बसत पुन्हा काला संपून जाईल म्हणले. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याचे. असा देव दुर्लभ काला जो देवांनाही भेटत नाही म्हणले तो आपण स्वतःही घेऊ एकमेका देऊ मुखे स्वतः खाऊन दुसऱ्याच्या मुखात घालू आणि सुखे घालू बरी. विट्टी दांडूचा खेळ खेळून जसं सुख प्राप्त होतं तसं सुख आहे म्हणले काला खाण्यामध्ये. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये जसं धान्य उगवत नाही तसं काल्याच्या कीर्तनात कुठल्याच प्रकारचा दोष नाही उलट दोष निरसन होतात पाप मुक्त होतं म्हटले. 3687 अभंगाचा नंबर. आणि मग भगवान श्रीकृष्णानं तो काळा सगळ्याला वाटला. आजी ओ सामरावती काला पहावया येती विसरती देह भाव आपुला न समाये मेदिणी 3737 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची कथा काल्याचं प्रकरण. काल्याची या आसे देवजळी झाले मासे 3732. आपल्याला काही काला भेटत नाही देव स्वार्थी आहेत. मग कमीत कमी यमुना नदीमध्ये काही खेकडे मासे होऊन बसू देवतांना विचार केला आणि सगळ्या देवतांना सूक्ष्म रूप धारण केलं. खेकडे मासे होऊन बसले का? हे गोपाळ लोक कृष्णानं वाटलेला काला खातील आणि खरकटे हातात व्हायला येतील तर त्यांचे खरकटे हाताचे कण काल्याचे खाऊन तृप्त होऊ म्हटले आम्ही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भामा जन्म आम्हा. मृत्यू लोकामध्ये यायची ते इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी 131 अभंगाचा नंबर. काला खायचा म्हणजे देव नाही माणूसच व्हावं लागतं. ते बी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात यावं लागतं. असा देव दुर्लभ काला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भेटतोय. कृष्णाने सांगितलं आजच्या दिवस काला खाल्लाय ना तिकडे यमुनेकडे हात धुवायला जायचे नाही का? आपल्या घोंगड्याला हात पुसा म्हणले काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन मेरे दिल है पाणी ताक प्यायचं म्हटलं. पण देवांना काला भेटू द्यायचा नाही. आणि तो काला देवानं सगळ्या गोपाळांना वाटला. एकटीच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळ असिला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे देवा तुम्ही बोला अभंग. झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रय महाराजांची जी दयानंद महाराज समस्त वारकरी श्रोतृवृंद माता पिता थोर वारकरी यांच्या चरणामध्ये समर्पित. कीर्तन सेवेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये अनवधानानं काही शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल एखाद्याचं अंतकरण दुखवलं असेल माझ्या वाणीचे दोष समजून मला वापस द्या. जे काही आवडलं असेल ते विश्वविख्यात पूज्य गुरुदेव मुरारी बापू विश्वविख्यात ब्रह्मलीन गुरुवर्य किसन महाराज साखरे साखरे साधकाश्रम आनंदी देवाची विश्वविख्यात भागवतरत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज श्रीधाम वृंदावन पूजनीय वडील माता पिता यांच्या चरणामध्ये समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली